message, the worship and the prayer had brought untold joy in each heart. आणि शेवटची प्रार्थना आणि हा जो संदेश पास्टर सांगतात त्याच्यानंतर आपण आनंदाने भरतो की इतका आनंद असतो की महान आनंद. So even today, sit with a great expectation. आज देखील तुम्ही मोठ्या अपेक्षेने या ठिकाणामध्ये बसा. Sit with exuberant joy and a great delight to hear what the Lord wants to speak to you through our wonderful parents. आज आपल्या आध्यात्मिक आईवडिलांद्वारे प्रभू परमेश्वर काय बोलणार आहे ते ऐकण्यासाठी उत्सुक मन आणि आनंदाने हृदय घेऊन तुम्ही या ठिकाणामध्ये बसा. So put your hands together and welcome your wonderful parents, Pastor Peter and Pastor Jayashree. तर जोरात टाळ्या वाजवून आपल्या अभिषिक्त आईवडिलांचं स्वागत करूया पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. What a great God we serve. किती महान देव आहे ज्याची आपण सेवा करतो. Amen. आमेन. In fact, we have to have feasts every day. उलट पक्षी आपण तर रोज सण साजरा केला पाहिजे. We need to enjoy God and celebrate God every day. देवाचा आनंदोत्सव रोज केला पाहिजे. देवाचे सण रोज साजरे केले पाहिजेत. Amen. आमेन. The celebration of festivals. सणांचा आनंदोत्सव. We'll open our Bibles to Leviticus 23 verse 44. लेवियाचा 23वा अध्याय आणि त्यातलं 44वे वचन आपण यावेळेला काढूया. And Moses declared unto the children of Israel the feasts of the Lord. लेविय 23:44 आणि मोशेने इस्रायलाच्या संतानांना यहोवाचे नेमलेले सण जाहीर करून सांगितले. Amen. आमेन. We are seeing from the Jewish point of view आपण यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातनं बघत आहोत what is actually a feast. की सण म्हणजे काय हे यहुदी समाजाच्या किंवा यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातनं आपण शिकतोय. And these feasts were ordained by God. आणि हे सगळे सण देवाने नेमलेले होते. Amen. आमेन. And so we saw the तर आपण- first point, तर आपण पहिला मुद्दा पाहिला तो असा होता feasts are appointed of God. की सण देवाने नेमलेले असतात. Second, 2 feasts are designated by God. सण देवाने ठरवलेले असतात. Third, 3 feast means unity of Israel or congregation. सण म्हणजे इस्रायल किंवा लोकसमुदायातलं ऐक्य. Fourth, 4 feasts are a recall to each one of us. सण आपण प्रत्येकानं गोष्टींचं परत स्मरण करावं म्हणून असतो सण. Amen. आमेन. So feast is a recall, तर सण म्हणजे स्मरण परत केलं पाहिजे. remembrance, लक्षात ठेवलं पाहिजे. आठवण केली पाहिजे. raising up a memorial. आठवण काढली पाहिजे. एक स्मारक बांधलं पाहिजे. You know, there are memorial days. तुम्हाला माहितीये ना की स्मरणाचे दिवस असतात, मेमोरियल डेज. And so also we have a memorial unto our Lord. तसं आपणही आपल्या देवासाठी एक स्मारक दिवस, एक स्मारक चिन्ह अशी वेळ आपल्या देवासाठी आपण ठेवायला हवी. You know, after Joshua and his people crossed the Jordan River, तुम्हाला माहितीये यहोशुआनं आणि त्याच्या माणसांनी जेव्हा यार्देन नदी पार केली God told Joshua त्यावेळेला परमेश्वर यहोशुआला म्हणाला in Joshua 4:5-7, यहोशुआचा 4था अध्याय 5 ते 7 मध्ये परमेश्वर बोलला, pass on before the ark of the Lord your God into the midst of the Jordan, and take up each of you a stone upon his shoulder, according to the number of the tribes of the people of Israel, that this may be a sign among you. When our children ask in time to come, what do these stones mean to you? यहोशुआ 4:5 ते 7 ना. आणि यहोशुआने त्यांना सांगितले, तुम्ही यहोवा आपला देव याच्या कोशापुढे यार्देनेच्या मध्यभागी जा आणि तुम्ही एक एक माणूस इस्रायलाच्या संतानातील वंशांच्या संख्येच्या प्रमाणाने एक एक धोंडा आपल्या खांद्यावर उचलून घ्या, यासाठी की तुमच्यामध्ये ही खूण राहावी, ती अशी की पुढल्या काळी जेव्हा तुमची मुले बाळे विचारतील आणि म्हणतील हे धोंडे तुम्हाला काय सुचवतात, तेव्हा तुम्ही त्यांना सांगायचं, कारण यार्देनेची जले दुभाग झाली, यहोवाच्या कराराचा कोश यार्देनेतून पार आला, तेव्हा त्याच्या पुढे यार्देनेच्या जलांचा दुभाग झाला आणि हे धोंडे इस्रायलाच्या संतानांना याची आठवण करून देणारे असे सर्व काळ असोत. Praise the Lord. असं तुम्ही आपल्या मुलाबाळांना सांगायचं. Did you notice a physical memento or monument? तर तुम्ही ते एक शारीरिक स्मारक स्तंभ उभा केलेला बघताय का? Here it becomes a sign of to people of something greater. इथं लोकांसाठी हे काहीतरी महान गोष्टीचं चिन्ह बनतं. He says, तो म्हणतो, then you shall tell them that the waters of the Jordan were cut off before the ark of the covenant. मग तुम्ही त्यांना सांगायचं की कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या नदीचं पाणी दुभागलं. So these stones shall be to the people of Israel a memorial forever. तर हे धोंडे इस्रायलाच्या संतानांना याची आठवण म्हणून सर्व काळ असणार. आमेन. At one. आठवण. See,
The word memorial is a memento and a sign. हे जे आठवण लिहिलेलं आहे ना ते तुम्ही लक्षात ठेवा की आठवण म्हणजे स्मरण, काहीतरी स्मारक चिन्ह. Those stones were special. ते धोंडे खास होते, विशिष्ट होते. You know, our church is a memorial church. तुम्हाला माहितीये आपलं चर्च सुद्धा एक स्मारक चिन्ह आहे. It is a sign for the world. जगासाठी एक चिन्ह बनलेलं आहे आज आपलं चर्च. Amen. आमेन. And these were not ordinary stones. आणि हे काही साधे सुधे धोंडे नव्हते काही. When they crossed the Jordan, they took the stones right from the bottom of the Jordan. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली त्याला यार्देनेच्या तळातून त्यांनी ते धोंडे बाहेर काढले होते. When they removed the stones were polished. आणि means जेव्हा smooth. त्यांनी ते धोंडे बाहेर काढलेले ते गुळगुळीत होते, गुळगुळीत गोटे. And you could see those stones and see the other stones and compare it, and you will know these stones were brought from the depths of the waters. ते पाण्याच्या खोलीतून त्यांनी बाहेर काढलेले गुळगुळीत धोंडे आणि इतर धोंडे यांना बघितलं तर तुम्हाला लगेच फरक कळून येणार की हा पाण्याच्या तळातनं काढलेला गुळगुळीत धोंडा आहे. And so the children will ask, तर मुलं विचारणार, all these stones are so different, but these stones are so different. हे सगळे धोंडे अगदी वेगळे आहेत आणि बाकीचे धोंडे वेगळे आहेत असं का? Because there were 12 stones, कारण 12 धोंडे होते. and one stone was placed upon the other, एकावर एक धोंडा ठेवलेला and it became a pillar. आणि तो एक स्तंभ झाला. And so later on, मागाहून when the children asked, जेव्हा मुलाबाळांनी विचारलं what are these stones? की हे धोंडे काय, कुठून आले, कसले, Tell them, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा God divided the Jordan River for की us. देवाने यार्देन नदी आमच्यासाठी दुभागली And from the midst of the waters we brought it out. आणि त्या पाण्यामधून हे धोंडे आम्ही बाहेर आणले. So these stones became a landmark, तर हे धोंडे एक लँडमार्क झाले, म्हणजे एक चिन्ह झाले, a sign to the others इतरांसाठी एक खूण झाले that our God that we serve is a God of miracles. की ज्या आपल्या देवाची आपण सेवा करतो तो चमत्काराचा देव आहे असं झालं. And it shall be a memorial for the generations to come. आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी ते एक स्मरण ठरणार आहे. Every Saturday, the miracles that you see here, दर शनिवारी आपल्या या मंदिरामध्ये, चर्चमध्ये जे काही चमत्कार होताना तुम्ही लोक पाहता it has become a sign to the world. ते संपूर्ण जगासाठी चिन्ह झालेले आहेत. People want to come here and see. लोकांना इथे येऊन बघायची एक इच्छा असते की बघूया काय होतं दापोडीत. What is this happening here? दापोडीला दर शनिवारी काय होत असतं हे लोकांना बघायची इच्छा निर्माण होते. And we are exalting the name of Jesus. आणि आपण तर येशूच्या नावाला उंच आणि उंच करत असतो. Praise God. देवाला धन्यवाद. It is something when you look at the physical memento, it inspires faith in you. शारीरिक रीतीनं बांधलेल्या स्मरण चिन्हाकडे किंवा स्मरण स्तंभाकडे जर आपण पाहिलं ना तर त्यातनं आपल्यामध्ये एक विश्वास वाढायला सुरुवात होते. You know, Alexander Dowie, the mighty man of God, अलेक्झांडर डोई हे परमेश्वराचे एक महान सेवक होऊन गेले. he used to have shelves of glass. आणि काचेचे शेल्स असायचे त्यांच्याकडे, Shelves, म्हणजे cupboards. कपाट. And in that he used to keep all the crutches and those things which were a sign of healing. He used to display it. अलेक्झांडर डोई एकेकाळी परमेश्वराचे एक महान सेवक होऊन गेले. त्यांनी त्यांच्याकडे अशी अनेक सारी काचेची कपाट त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये आणि सभांमध्ये ज्या ज्या लोकांना चमत्कारिक रीतीनं आरोग्य मिळालेलं आहे त्यांच्या साऱ्या वस्तूंनी काचेची कपाट भरून ठेवलेली होती. जसं कुबड्या म्हणा किंवा कमरेचा बेल्ट किंवा मानेचा बेल्ट असं सगळं. And they used to display it at the sides. आणि ते मांडून ठेवायचे प्रदर्शन केल्यासारखं. So that when people entered in, they saw it, it became a memorial and their faith was inspired. की जेव्हा केव्हा लोक तिथं आतमध्ये प्रवेश करायचे त्याला लोकांची नजर त्या सगळ्या वस्तूंवर, कुबड्या म्हणा, मानेचा पट्टा म्हणा, त्या सगळ्या वस्तूंवर पडायची आणि लोकांचा विश्वास आपोआप बांधला जाऊन वाढायचा. Everything should become a memorial. सगळं काही एक स्मरण चिन्ह झालं पाहिजे. A breaking of bread should be a memorial. प्रभू भोजन देखील एक स्मरण चिन्ह व्हायला हवं. Christmas celebration should be a memorial. नाता आपण साजरा करतो तोही एक स्मरण चिन्ह व्हायला हवं. So when people ask you, तर जेव्हा केव्हा लोक तुम्हाला विचारतात किंवा विचारतील, what is this star that you are hanging? हे काय रे तुम्ही स्टार लावता घराबाहेर? What is this the decoration that you are doing in the church? ही काय सगळी सजावट तुम्ही लोक डिसेंबर महिन्यामध्ये चर्चला करून ठेवताय, काय रे? What is this crib? हे
काय म्हणजे तुम्ही ती घवाणी का काय म्हणता तुम्ही लोक What is this carol singing? हे काय तुम्ही कॅरल सिंगिंग म्हणजे गात गात फिरता सगळ्यांकडे जाता हे काय आहे? You have to tell them त्यावेळेला तुम्ही लोकांना सांगायचं the Savior of the world and your Savior has been born. जगाचा तारणारा आणि तुमचाही तारणारा जन्माला आलेला आहे आणि त्याला आम्ही साजरं करत आहोत. Without the memorial, you have no testimony. स्मरण चिन्ह बांधल्याशिवाय साक्ष नाही. Are you getting me? स्मरण चिन्ह उभारल्याशिवाय साक्ष होत नाही. Supposing when Moses crossed the Red Sea समजा मोशेनं तांबडा समुद्र पार केला and he also took out something from the Red Sea, आणि त्याने पण तांबड्या समुद्रातनं काही काढलं and supposing it is preserved up till the 20th century, आणि समजा 20व्या शतकापर्यंत ते जपून ठेवलेलं आहे and I bring it to you before you, आणि मी ते आज तुमच्या समोर आणलं की बघा हे सगळं and see this, that from the Red Sea I brought this out. की बघा हे सगळं तांबड्या समुद्रातनं बाहेर काढलेलं मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलोय. Just imagine, कल्पना करा Pharaoh's chariot wheels, I brought it before you. फारोच्या रथाचं चाक समजा मी तुमच्या समोर आणून ठेवलं And it has been proven by archaeology, it is the same one. आणि शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे की तेच ते चाक आहे. And then what will happen to you? मग तुमचं काय होईल? तुम्ही काय प्रतिक्रिया कराल? What kind of effect it will have on you? कुठल्या पद्धतीचा प्रभाव त्या गोष्टीचा तुमच्यावर पडेल जर तांबड्या समुद्रातलं फारोच्या रथाचं चाक मी तुमच्या समोर आणून आता ठेवलं तर? You will exclaim, तुम्ही अगदी म्हणजे आश्चर्यचकित व्हाल. he has done it then, he will do it today also then. आणि तुम्ही जयघोष करून म्हणाल की अरे तेव्हा देवाने केलं तर देव आजही करणार. If Pharaoh was defeated, then my enemy also will be defeated. फारो पराजयी झाला, देवाने त्याला पराजयी केला तर माझेही शत्रू पराजयी होणार, देव त्यांना पराजयी करणार असा एक विश्वास उचंबळून येणार ना मग आपल्यामध्ये. Amen. Amen. You will say, God will do it for me. तुम्ही म्हणणार की देव माझ्यासाठीही करणार. Here is a proof. आणि इथे हा पुरावा आहे. Here is a proof. इथे हा पुरावा आहे. Amen. आमेन. Why are hundreds of Christians looking out for the ark that is lost? का शेकडो ख्रिश्चन माणसं Noah's ark. नोआचा जो तारू त्याला शोधतायत? Why they are looking out for it? का शोधतायत? नोआने तारू बांधलेला ना, तो शेकडो ख्रिश्चन माणसं शोधतायत. Supposing they find Noah's ark समजा आपण असं गृहीत धरू की त्यांना नोहाचं तारू सापडलं and it was opened for tourism, आणि त्यांनी टुरिझम साठी म्हणजे पर्यटकांना बघायला ते उघडं केलं and we all, the whole church members go there. आणि आपण सगळे In the चर्चचे museum. मेंबर त्या म्युझियम मध्ये ते बघायला गेलो Everybody will want to touch it. तर सगळ्यांना जाऊन त्याला हात लावायला आवडेल. अरे हेच का नोआचं ह्या ark? हेच का ते तारू नोहानी बांधलेलं? अरे हेच दार आहे का याच्यातनच नोआ गेला आत्ताच बघून आतमध्ये? घ्यायचं कारण नोहा तेथे असणार, तारू तेथे नसणार स्वर्गाच्या Amen. And you वैभवी will- राज्यात. You will see that door मग तुम्ही ते दार बघणार and you will say, oh, through this door Noah went. आणि तुम्ही म्हणणार की अच्छा या दारातनं नोहा आत गेला काय? And you will touch that door. आणि तुम्ही त्या दाराला हात लावणार. You know, something will go through you. तसं तुमच्यात काहीतरी होणार ना, असं A current will go into you. करंट पास झाल्यासारखा होणार. And suddenly you will say, मग अकस्मात रीतीनं तुम्ही म्हणणार God destroyed the world that time. देवाने त्यावेळेला संपूर्ण जगाचा नाश केला बरं का. या पुढे पण होणार. हो याच्या पुढेही असं होणार म्हणजे देव बोललाय ते. हा, because he said by fire I'm going to कारण destroy. देव तर आता म्हटलेला आहे की मी अग्नीनं नाश करणार आहे. Let me go to Vineyard Workers Church मला now. जाऊ दे बाबा आता विनयार्ड वर्कर्स चर्चला दर Let रविवारी. me be faithful now. मला जाऊ दे Sunday आता church. विश्वासूपणे आता चर्च अटेंड करू दे. बास झाली मस्ती. Because कारण out of that Noah's ark, त्या नोआच्या तारूतून all mankind came out. संपूर्ण मानव जात बाहेर आली. तुम्हाला माहितीये Because out of the 8, all of us came out. त्या 8 जणांमधून आज आपण सगळे पैदा झालो. Amen. आमेन. Not out of Adam and Eve. After Adam and Eve, all the people were wiped away. आदाम हवेपासून नाही, कारण नोआच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा देवाने प्रलयामध्ये माणुसकीचा मानव जातीचा नाश केला त्या सगळे नाश पावले. पण हे 8 जण राहिले. त्या 8तनं आपण आलोय. Yes. Amen. आमेन. And so you touched that original ark मग तुम्ही समजा त्या खऱ्या खुऱ्या ओरिजिनल तारूला स्पर्श केला where mankind came from. की मानवजात इथून आली परत. And what an experience it will be. आणि काय तो अनुभव असेल ना आगळा वेगळा. Amen. आमेन. And those people आणि ती माणसं who are not saved, ज्यांचं तारण झालेलं नाही, the traditional Christians, पारंपरिक ख्रिश्चन, they will touch it. ते जाऊन त्याला हात लावणार. Oh God, की रे बाप्पा only 8 were saved. फक्त 8च तारण झालं. बाकी लोक सगळे गेले. हो. मला जायला लागेल विनयार्ड वर्कर्स चर्चला. आतापासून प्रभू मध्ये जवळ यायला पाहिजे. आतापासून मला प्रभूच्या Say. जवळ यायला हवं. हो
विनयार्डला जायला हवं. See, that's why the devil doesn't allow people to find that lost ark. म्हणून सैतान परवानगी देत नाही लोकांना त्या हरवलेल्या तारूचा शोध लावायची. Amen. आमेन. That's why when people come to church, म्हणून ना लोक जेव्हा किंवा लोक समुदाय जेव्हा चर्चला येतो it speaks something to them. त्यांच्याशी काहीतरी त्यातनं बोललं जातं. Amen. आमेन. They say this is the place of miracle. मग लोक म्हणायला लागतात की अरे ही चमत्काराची जागा आहे बरं का. Yes. मग लोकांचं बोलणं असं सुरू होतं ना. And when they hear the testimonies, आणि मग लोक जेव्हा इथे येऊन साक्ष सांगणाऱ्यांची साक्ष ऐकतात they say, मग म्हणतात if God can do in their lives, He can do in my life बसल्या also. बसल्या आपल्या हृदयात पण असं यायला लागतं ना मग ऐकून की अरेच्या देवाने ह्यांच्या जीवनात एवढं असं कार्य केलंय तर माझ्याही जीवनामध्ये देव करेल का नाही. Church is a memorial. म्हणजे चर्च एक स्मारक स्तंभ आहे. What about the Bible? बायबलचं काय. Bible also is a memorial. बायबल पण एक स्मारक स्तंभ आहे. When you read the स्मारक चिन्ह आहे. testimonies, जेव्हा तुम्ही बायबल वाचाल त्यातल्या साक्षी वाचाल you are touched. त्याला तुम्हाला स्पर्श होईल. You are touched in your heart. तुमच्या हृदयात तुम्हाला स्पर्श होतो मग. Amen. आमेन. And so people, when they see all these miracles happening, they come rushing to our church. आणि मग माणसं जेव्हा हे सगळे चमत्कार घडताना पाहतात त्याला ती धावत धावत आपल्या चर्चला येतात. Because कारण they say, why these people go on Sundays to church? माणसं विचार करतात की दर रविवारी अशी चर्चला का जातात ही लोक. का एवढं जातात तुम्ही? म्हणजे एवढी मोठी संख्या का बरं दर रविवारी चर्चला जाते. Say, माणसामध्ये एक प्रश्न निर्माण होतो ना. on Sundays after the church service, the whole place of Dapodi is full of believers. उत्कंठा निर्माण होते इतर माणसांमध्ये. तुम्ही बघा ना रविवारी जेव्हा आपलं चर्च सुटतं आणि लोकसमुदाय बाहेर पडतो तेव्हा संपूर्ण रस्ता लोकांनी गजबजलेला असतो. Yes. And people say, आणि लोक म्हणतात काय एवढं? बाकीचे म्हणजे पार्टी बिर्टी की नाही का? काय यांचं दर रविवारी चालत Why असेल only Sunday? का फक्त रविवारीच. नाही, संडेला ना येशू जिवंत झाला. हा असं आहे का? That's why you go to the church. म्हणून तुम्ही चर्चला जाता. Yes. हो आम्ही म्हणून चर्चला जातो. Say, we believe that Jesus rose. आपण विश्वास ठेवतो की येशू परत जिवंत झाला. That's why every Sunday we gather here. म्हणून तर दर रविवारी आपण एकत्र जमतो. नाही तर कशाला येणार आहोत आपण. Amen. Amen. Your attending Sunday service is a proof that Jesus indeed is resurrected. तुम्ही रविवारच्या उपासनेला येताय हाच पुरावा आहे येशू ख्रिस्त परत जिवंत झालेले आहेत याचा. Your attending the Good Friday in the next 2 days is a proof that Jesus indeed died for you on the cross of Calvary. पुढच्या 2 दिवसांमध्ये तुम्ही गुड फ्रायडेच्या उपासनेला चर्चमध्ये जेव्हा याल त्याच्यावरनं सिद्ध तुम्ही हे करणार आहात की येशू ख्रिस्त खरोखर मानवजाती पापांसाठी. Amen. आमेन. Otherwise, why will you gather? नाही तर तुम्ही कशाला गोळा व्हाल. If you are not sure whether Jesus rose from the dead on जर Easter, तुम्हाला स्वतःलाच खात्री नसेल की ईस्टर संडेला येशू परत जिवंत झाले म्हणतात झाले का रे झाले माहित का नाही रे काय जायचं का माहित नाही झाले कारण का की रे? तो झालं झाले का का नाही. रे? You know it. That's why you're coming. झाले का रे नाही तुला पटलेलं आहे म्हणून तर तुम्ही येत आहे. Amen. पटत नाही तर तुम्ही येणार आहे का. See, एवढे सरळ आपण नाहीच आहे. these are proofs that something has happened. हे पुरावे आहेत की काहीतरी झालंय. You know, when you celebrate Independence Day, आपण जेव्हा आझादीचा दिवस साजरा करतो स्वातंत्र्य दिन why do you celebrate? आपण का साजरा करतो. Because कारण there is a proof that you got independence in 1947. 1947 साली आपल्या देशाला स्वतंत्रता मिळाली याचे पुरावे आहेत. That's why every year you celebrate Independence Day. म्हणून दरवर्षी तुम्ही लोक स्वतंत्र दिन साजरा करता किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करता. Do you say? तुम्ही असं म्हणता का. माहित नाही सगळे म्हणतात आज साजरा करायचं हे फ्लॅग लावायचं हो. म्हणून मी आलो. काय No, माहित नाही म्हणजे there are proofs. नाही पुरावे आहेत. That's why every place in the whole land of India, they gather together on this particular day and म्हणून- celebrate independence. म्हणून तर संपूर्ण भारत देशामध्ये सगळीकडे 15 ऑगस्टला सगळी माणसं नागरिक जे आहेत ते गोळा होतात आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतात. Are you understanding? कारण पुरावे आहेत. कोणी शंका घेत बसत नाही. हे लोक म्हणतात मिळालं असेल का रे झालं. अरे मिळालं असेल का रे म्हणजे काय. झाली ना सत्ता झालो ना आझाद. Are you not free? तुम्ही आझाद नाही का. You are free in आहे ना India. आज आपलं भारत देशाचं स्वतंत्र सरकार. Where is the Britishers? आता कुठे कोणाच्या गुलामगिरीत आहोत आपण. कुठे आहे ब्रिटिश सत्ता आता. No. नाही ना. We are free. आपण झालो स्वतंत्र. See? हो की नाही. Even so, तसंच if billions of Christians all over the world are observing this Good Friday and Easter Sunday, it is a proof that Jesus indeed died on the cross and rose on the third day. आज हजारोनं ख्रिश्चन लोकसंख्या गुड फ्रायडेला गुड फ्रायडे साजरा करत आहे.
तर तोच एक पुरावा आहे या गोष्टीचा की येशू ख्रिस्त खरोखर गुड फ्रायडेच्या दिवशी मानवजातीच्या पापांसाठी मरण पावले. अजून काय सिद्ध करायचं? Go to the street corners. जा तुम्ही रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, You will see military tanks in most of the places. तुम्हाला बऱ्याच जागेवरती मिलिटरीचे टँक दिसतील उभे, And they will tell you, आणि ते तुम्हाला सांगतील these are the military tanks that India confiscated from हे Pakistan. मिलिटरीचे रणगाडे आहेत जे भारताने पाकिस्तान मधून आणलेले, And it is displayed for you. भारतानं पाकिस्तान कडून जप्त करून आणलेले, आणि तुमच्यासाठी आम्ही ते प्रदर्शन म्हणून चौकात उभे केलेले आहेत. हे मिलिटरीचे रणगाडे आहेत. Have you seen it? पाहिलंय का कधी? Yes. आहेत ना जागोजागी. And so people go and touch it. तर लोक जाऊन त्याला हात लावतात. हा ये पाकिस्तानचं टँक आहे का? हा. यार बघा आपलं देश किती मोठं आहे. हो असं See एक how you feel pride, you are confident, you have boldness. एक देशभक्तीची भावना तिथे मग निर्माण होऊन तुम्हाला अभिमान वाटतो आपल्या देशाचा. And suddenly you sing Janagana Mana. Hallelujah. See, you have that joy, तुमच्यात तो आनंद येतो, आणि that अचानक patriotism spirit comes in you. अचानक तो देशभक्तीचा आत्मा तुमच्यामध्ये संचरून जागृत होतो. Amen. आणि कधी जनगणना म्हणणारे तुम्ही म्हणायला लागता. See, everyone goes and touches it. सगळे जाऊन त्याला हात काय लावतात, त्याला चाचपतात, त्याला बघतात की हाच काय तो रणगाडा. See, and म्हणता आजपासून मी मिलिटरीला जॉईन करणार. हो. See, some people say मला that. आता They're प्रेरणा very झाली, happy. मी लष्करात भरती होणार आहे, मला प्रेरणा झालेली, मी सैन्यामध्ये भाग They, घेणार they आहे. go home and they say, Daddy, आणि मग घरी जाऊन म्हणतात की डॅडी मी कुक होणार होतो, आता नाही होणार. मी आता हो. मिलिटरी मध्ये भरती होणार. काय, मी आचारी होणार होतो पण आता होणार नाही, मी मिलिटरीत भरती होणार आहे. What happened, काय sir? झालं बेटा? I touched the tanker. नाही, त्या चौकातल्या रणगाड्याला मी हात लावला तर माझ्या तर भावनाच Something बदलल्या. happened in me. काहीतरी झालं कालवा कालव माझ्यामध्ये. Amen. आमेन. You know, when young pastors come to our church, तुम्हाला माहितीये, जेव्हा तरुण पाळक वर्ग किंवा तरुण पास्टर्स आपल्या चर्चला येतात, they see the crowd ते लोकांची गर्दी पाहतात and their faith is established. आणि त्यांचा विश्वास एक स्थायी होतो, And स्थिर after the होतो. meeting, they go out. आणि सभेनंतर मग ते बाहेर जातात, मी पण करणार. आणि मग त्यांच्यात पण एक स्फूर्ती आणि प्रेरणा निर्माण होते की मी पण I करणार, will also start a church like Pastor Peter. मी पण पास्टर पीटर सारखं चर्च उभं करणार. If he can do it, I can do it. पास्टर पीटर करू शकतात तर मी करू शकतो. God will do it for me. देव माझ्यासाठी करेल. See, it's an inspiration. This church has become an inspiration. हे चर्च अनेकांसाठी प्रेरणा ठरलंय बेटा. कोई बोल के दिखाए नहीं दिखाए, Say- अपन समझदार है, समझ लेने का. And so just imagine the congregation doesn't come. What will it be an inspiration? मग विचार करा, जर लोकांची गर्दी आणि लोकसमुदाय आला नाही तर काय प्रेरणा होणार आहे कोणाला? The empty walls will be a inspiration. रिकाम्या भिंती आणि हे रिकामे खांब जे आहेत ते काय प्रेरणा ठरणार आहेत कुणाला? Because like this building, there are many. का अशी बिल्डिंग तर अनेक जागी आहे. And what is this building? आणि It's हे- not a big cathedral, dear. आपलं आपण जे बांधलेले ते पण काय असं सुंदर इमारत थोडी बांधली आपण. Amen. आमेन. Praise the Lord. म्हणजे काय? People should come. लोक आले पाहिजेत. Amen. चर्चची शोभा लोक येण्यात आहे. Everywhere you see a church with its building, जिथे कुठे तुम्ही चर्च पाहता की ज्या चर्चची बिल्डिंग आहे and the people are going there, आणि तिथे लोकही जात आहेत, it is a memorial of the spiritual kind. तर ते आध्यात्मिक पद्धतीचे एक स्मारक चिन्ह आहे. They not only inspire faith, ते फक्त विश्वासाची प्रेरणा देतात एवढंच नाही, they're not only signs of faith आणि ते and फक्त belief, विश्वास आणि प्रबळ विश्वास याची फक्त चिन्ह देतात एवढंच नाही, they carry an anointing, अभिषेक पण असतो तिथे, mighty anointing मान अभिषेक, that prevents the enemy to come inside and attack the people. जो शत्रूला अडवतो आणि शत्रूला आतमध्ये येऊन लोकांवर हल्ला करू देत नाही, जो शत्रूला अडवतो आणि शत्रूला चर्च मध्ये बसलेल्या लोकांवर हल्ला करू देत नाही. Churches are powerhouses चर्च म्हणजे पॉवर हाऊस आहे, because सामर्थ्याची घरं आहेत. चर्च म्हटलं तर ऍक्च्युली when believers gather together, जेव्हा बिलीवर माणसं एकत्र जमतात there is the release of power. तिथे सामर्थ्य मोकळं होतं बेटा. Satan divides, God always unites. सैतान नेहमी वेगळं करतो, देव नेहमी एक करतो. The devil knows how much a church can affect people. सैतानाला माहितीये, सैतान जाणून आहे की चर्चचा प्रभाव लोकांवर किती पडू शकतो हे तो जाणून आहे. You know, when people pass this way, तुम्हाला माहितीये,
माणसं जेव्हा या रस्त्यावरनं जातात they are drawn towards this place. तेव्हा या जागेकडे ते आकर्षित होतात. When demonics try to come, they don't want to enter in. सैतान ज्या काही लोकांना सैतान लागलेले असतात, अंगात येत असतं, अशा व्यक्तींना इथं आतमध्ये यायची इच्छा होत नाही, ते बाहेर पळून जायला मागतात. Praise God. देवाला धन्यवाद. Because there is the presence of God in this कारण place. देवाचा सहवास या जागेमध्ये असतो. Amen. चर्च मध्ये देवाचा सहवास पाहिजे. Praise God. Amen. If you come to church, you will have less idols in your life. तुम्ही जर चर्चला आलात तर जीवनामध्ये मूर्त्या कमी होतील. Yes. The less you come to church, the more idols you will have in your जेवढे heart. तुम्ही चर्चला कमी कमी याल तेवढं हृदयामध्ये मूर्त्या वाढतील. Show me a person who has not attended the church for a long time. मला एखादा असा माणूस दाखवा की ज्याने बऱ्याच दिवसांपासून चर्चला येणं बंद केलंय. And I will show you how many idols he has gathered in his heart and आणि मी in his दाखवीन house. तुम्हाला त्याच्या हृदयात आणि त्याच्या घरात त्यांनी किती मूर्त्या आणून साठवल्या आहेत. Yes. If you come regularly to church, you will have no idols. तुम्ही जर नियमितपणे चर्चला आलात तर तुम्ही कुठलीही मूर्ती करून ठेवणार नाही हृदयात किंवा घरात. Amen. आमेन. What are the monuments we carry with us? आपण काय असं स्मरण चिन्ह आपल्या बरोबर घेऊन जातो. One of the thing is the church. एक आहे चर्च. You know, at one time Israel forgot Sabbath day. तुम्हाला माहितीये एकदा इस्रायल शब्बात दिवस विसरला. See? And what did Moses do? मग मोशेनी काय केलं. He started introducing memorials for them. मग मोशेने त्यांच्यासाठी स्मारक चिन्हांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. He said, start wearing all the scriptures on your body. मोशे त्यांना म्हटलं की शास्त्र वचन अंगावर घालायला सुरुवात करा रे. Make tassels on your robes. तुमच्या सगळ्यांना टॅसल लावा. Amen. आमेन. And remember that the Sabbath is holy. आणि लक्षात ठेवा की शब्बात दिवस पवित्र दिवस आहे. शब्बात विसरायचा नाही. So they used to put phylacteries. They used to put all those words and everywhere and even they used to put it on the walls. मग ते देवाच्या वचनाच्या पट्ट्या लावायचे, कपाळाला पट्टी लावायचे, भिंतीवर देवाची वचनं लावायचे. Say, our Sunday, Monday, Saturday are all spiritual points of connection to God. आपला शनिवार म्हणा, रविवार म्हणा, सोमवार म्हणा, हे सगळं काय आहे. हे एक आध्यात्मिक संपर्क साधायचं केंद्रस्थान झालंय बेटा. It is a source of strength for you. शक्तीचा उगम आहे अनेकांसाठी शनिवार, रविवार, सोमवार. It builds your faith. तुमचा विश्वास बांधला जातो शनिवार, रविवार, सोमवार. Amen. अवसान गेलेलं परत येतं, गेलेले जीव परत येतात. If you miss one church service जर एकही चर्चची उपासना तुमच्याकडनं मिस झाली, or one festival of का God, देवाचा एक सण तुमच्याकडनं आनंदोत्सव करून साजरा करायचा राहिला, you go on the back on the you go downward slide. तर तुम्ही हळूहळू घसरायला लागता मग. Yes. हो, Because fire is here in the church. कारण आग चर्च मध्ये आहे बेटा. See? आणि तिथं जर दुर्लक्ष झालं तर हळूहळू पाय घसरणार. All the coals, when they are put together, the fire keeps burning. कोळसे, जळणारे कोळसे जेव्हा एकत्र ठेवले जातात ना, तेव्हा ते कोळसे जळत राहतात. Take one coal out and keep it separate. That will become coal, not the collective ones. जळत्या कोळशांमधनं एक कोळसा काढून बाहेर ठेवा, तो विझेल. पण जे एकत्र जळतायत ते जळतच राहतील. Praise God. आमेन. The first thing the devil gets you to do wrong is to compromise the church for social, cultural, and other work reasons. पहिली गोष्ट सैतान तुम्हा लोकांना करायला लावतो ती म्हणजे चर्चला दांड्या मारायला लावतो तुम्हाला कुठल्याही कारणानं. नाही आज आमचं काही सोशल गॅदरिंग होतं, नाही आमचं काय ऑफिशियल गॅदरिंग होतं, आज आमचं असं होतं तसं होतं, आणि या कारणाने सैतान तुम्हाला चर्चला दांड्या मारायला लावतो. Let not your physical monuments be blocked out. शारीरिक स्मारक चिन्हांना तुंबू नका देऊ. Because the love for God and the zeal for God will lessen in your life. कारण की मग देवासाठीचं प्रेम आणि देवासाठीचा आवेश होता होता जीवनातनं कमी होईल बरं का. Before long you will realize that the world has taken over in your पण life. तुला कळणार पण नाही की दुनिया कधी तुझ्या जीवनात घुसली. Praise God. कळणार नाही, तुला पत्ताही लागणार नाही. Fifth point. पाचवा मुद्दा, Feasts are futuristic in nature. देवाचे सण भवितव्याला धरून असतात स्वभावानं. When we celebrate the Lord's Supper, जेव्हा केव्हा आपण प्रभू भोजनाचा आनंदोत्सव साजरा करतो, we are not only looking backward 2000 years back, त्याला आपण फक्त 2000 वर्षांपूर्वी पाहतो असं नाही, but we are also looking to the future. तर आपण भवितव्याकडे सुद्धा पाहत असतो प्रभू भोजन घेत असताना. That this Jesus who died for us will come again. की हा येशू किंवा हे येशू जे आमच्यासाठी मरण पावले ते परत येणार आहे. It always shows you what lies ahead of you also. आणि नेहमी त्यातनं तुम्हाला हे दाखवलं जातं किंवा दिसायला लागतं की तुझ्यासाठी पण पुढे त्याने काय ठेवलेलं आहे, It tells you what is in store for you. आणि काय तुझ्यासाठी त्याने राखून ठेवलेलं आहे, हे या सगळ्या सणातनं तुला दिसायला लागतं.
लागतं. It tells you that death is not the end of everything for a believer. या सगळ्या सणांना साजरं केल्यामुळे तुला दिसायला लागतं, तुला कळायला लागतं की बिलीवर लोकांसाठी मरण म्हणजे समाप्ती नाही. But there are more glorious things reserved for each one of us. पण अनेक साऱ्या वैभवशाली गोष्टी आपल्या प्रत्येकासाठी राखून ठेवलेल्या आहेत. हा प्रकाश डोक्यात पडायला लागतो. देवाचे सण आनंदोत्सव करून एकत्र प्रभू भोजनासारखे सुद्धा जर साजरे केले तर Live in a futuristic attitude. जरा भवितव्याला निगडीत अशा वृत्तीत जगा. Look up. वर बघा, There lies your future. वर बघा, तिथे तुमचं भविष्य आहे. Look at how James and John told Jesus, कसं योहान आणि याकोब येशूला म्हणाले पहा Lord, की प्रभू, when you enter your heavenly place, जेव्हा तू स्वर्गीय स्थानात प्रवेश करशील, when you enter your kingdom, जेव्हा तू तुझ्या राज्यात प्रवेश करशील, let us sit one at your right, another at the left. गुरुदेव, जेव्हा तुम्ही तुमच्या राज्यात प्रवेश कराल त्याला आम्हा दोघा भावांना एकीकडे आणि एकीकडे, डावीकडे आणि उजवीकडे बसवा. हं? The mother also joined them. आणि आई पण लगेच आली त्यांच्याकडे Please, आणि म्हणाली, प्लीज, when you enter your kingdom, जेव्हा गुरुदेव तुम्ही तुमच्या राज्यात प्रवेश कराल ना, whenever it is, जेव्हा केव्हा येशू गुरुदेव तुम्ही तुमच्या राज्यात प्रवेश कराल, after 10 years, 20 years, 2000 कधी years, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 2000 वर्षांनी, please remember, प्लीज लक्षात ठेवा, माझी मुलं, my sons have to sit next to you. माझे मुलगे तुमच्या शेजारी बसले पाहिजेत, डावीकडे आणि उजवीकडे. What a futuristic view. काय भवितव्याला निगडीत असा हा दृष्टिकोन आहे बघा त्यांचा. When you view that kind of, when you have that kind of view, असं भविष्याला पकडून जर आपण आपले दृष्टिकोन ठेवले you will not be afraid of what is happening in the present. तर मग वर्तमान काळात काही जरी झालं तरी तुम्ही घाबरणार नाही. Look at the thief on the cross. आता वधस्तंभावर लटकलेला चोर पहा. He said, Lord, remember me. वधस्तंभावर लटकलेला चोर म्हटला की प्रभू माझं स्मरण ठेवशील. When you enter your paradise, remember me. गुरुदेव, जेव्हा तुम्ही सुखलोकात प्रवेश कराल माझी आठवण जरूर कराल सर. Futuristic view. म्हणजे भविष्याला पकडून त्याचे दृष्टिकोन, Remember me. पुढचं सगळं लक्षात घेऊन दृष्टिकोन की माझी आठवण जरूर ठेवाल. I don't know when it will be. मला माहित नाही कधी, 2 years, 10 years, 20 years, 2000 years. 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, 2000 वर्षांनी तुम्ही तुमच्या राज्यात प्रवेश करणार आहे का काय, का सुखलोकात प्रवेश करणार आहे मला नाही, पण जेव्हा कराल माझी आठवण जरूर कराल. I know if Jesus was around, I would have told him in his years, please remember Peter. मला माहितीये जर येशू ख्रिस्त आज खुद्द शरीर रूपाने इथे अवतीभोवती असते ना, तर मी जाऊन येशूंच्या कानात तर जरूर बोललो असतो की मी पीटर डेव्हिड सिल्वे, माझी आठवण ठेवाल I गुरुदेव. would have called him in the office, given 1 cup of tea, ऑफिस मध्ये पाचारित केलं असतं त्यांना आणि एक चहाचा कप दिला असता and I would have said, Jesus, आणि म्हणालो असतो, येशू गुरुदेव, before you go, जाण्या अगोदर remember me. माझी आठवण ठेवाल, मी पीटर. Anytime you go to heaven, remember me. जेव्हा केव्हा स्वर्गात प्रवेश कराल, राज्य प्रस्थापित कराल, माझी आठवण ठेवाल. And just imagine if Jesus would have said, आणि कल्पना करा जर येशू असं म्हटले असते, don't worry, I will remember you. काळजी नको करू, मी तुझी Finished. आठवण ठेवणार आहे. झालं मग, I'm in the 7th heaven. झालं की कल्याण, मग गेलो ना 7व्या स्वर्गात मी. Praise God. आमेन. Amen. येशूंनी असं म्हणणं, मग काय पाहिजे अजून. Remember me, the thief said. तर तो चोर म्हणाला की प्रभू माझी आठवण ठेवा. Jesus said, येशू बोलले, verily, verily, I tell you, खचित खचित मी तुला सांगतो, today you shall be with me in paradise. आज तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. चल आज Live for the future. भविष्यासाठी जगा. Amen. आमेन. When you come to church, you don't live only with the past, but even in the future. जेव्हा केव्हा तुम्ही चर्चला येता तेव्हा फक्त भूतकाळावर जगू नका, तर भविष्य काळावर सुद्धा जगा. Peter said, Lord Jesus, पेत्र म्हणाला, प्रभू येशू, we left everything and followed you. आम्ही सगळं सोडून तुमच्या मागे चालायला लागलो, What we will get, Lord? आम्हाला काय मिळणार प्रभू. He's talking about heaven. तो स्वर्गाविषयी बोलतोय की आम्ही सगळं सोडलं तुझ्या मागे चालायला, आम्हाला काय देणार. He's not talking about another 2 years. He left everything. अजून 2 वर्षांविषयीच तो बोलत नाही, त्यांनी सगळं सोडून दिलेलं होतं. He said, हे सगळं सोडलं काय देणार तू heaven ला? स्वर्गात तू मला काय देणार. What a good deal. काय व्यवहार बघा, किती चांगला सुंदर व्यवहार. Lord, I left everything to की follow. प्रभू मी सगळं सोडलेलं आहे तुझ्या मागे चालायला. Sometimes you have to tell Jesus like that. कधी कधी तुम्ही येशूंना असं सांगायला शिका. काय? काय पण ते सोडल्यावर ना सर इधर छूट रहा ही नहीं ना अभी कुछ, इतना सारा पकड़ के रखा है, छूटे जब भी बोले है ना. Tell the Lord, प्रभूला सांगा Lord, की प्रभू I left everything. की मी सगळं सोडलं I देवा. come regularly to church. मी Lord. नियमितपणे चर्चला येतो. चर्च म्हणजे चर्च. मी दुसरीकडे I कुठं- regularly pay my tithes. नियमितपणे दशांश देतो. I work in the church. चर्च Lord. मध्ये काम पण करतो प्रभू मी. Please remember me. प्लीज माझी आठवण ठेव.
What a joy. काय आनंद. You know, Job said, इयो बोलला, I know that my Redeemer lives. मला ठाऊक आहे की माझा उद्धार करता जिवंत On the आहे. last day, he will come and stand next to my flesh. शेवटच्या दिवशी तो येणार आहे आणि माझ्या मांसा शेजारी माझ्या देहा शेजारी येऊन उभा राहणार And आहे. I will see him as he is. आणि मी त्याला तो जसा आहे तसा पाहणार आहे. इयो बोलला, He said it. इयो बोलला. I mean, what kind of a thinking they were किती having. भविष्याला पकडून जगत होते ना ते लोक. काय प्रकारची विचारधारा बघा. आपले विचार ते बोलला. My brethren, माझ्या बंधूजनांनो, after I die, मी मेल्यावर don't leave the bones here in Egypt. माझ्या अस्थी इथे मिसर देशात सोडू नका बरं का. Take my bones to the promised land. माझ्या अस्थी वचनदत्त देशात घेऊन जा. बघा काय बोलणं. आपण कधी असं विचार करतो का आपण मी कधी- मेल्यानंतर माझा असं छे Are we going कधीच to- नाही. मी सांगते ना, छे म्हणजे छे. I mean, छे हो छे. can we ever think like that? He said, if when I die, don't bury my bones. Okay, bury it for some time. But then after you leave this land of Egypt, go to the promised land, which God promised Abraham. Whoever it is who will take you out, Hallelujah. but take my bones with you, bury it in the promised land. काय विचारसरणी म्हणायची बघा ही. योसेफ त्यांना म्हणाला की मी मेल्यानंतर माझ्या अस्थी मिसर देशात सोडू नका. तोवर मिसर देशात असाल तर भले तात्पुरतं तिथं गाडा मला, परंतु सुटका मिळताना माझ्या अस्थी घेऊन जा. अभिवचन दत्त देशात पुरा मला इथे नका पुरून जाऊ. And so they kept it his bones in a coffin. तर त्यांनी त्याच्या अस्थी म्हणजे त्याचं प्रेत ठेवलं पेटीत. And every day the Jewish people used to see. रोज येवदी माणसं बघायची त्या पेटीला. Joseph the prophet had prophesied योसेफ संदेष्टा भविष्यवाणी करून गेला होता that we will go to the promised की land. म्हणे आम्ही अभिवचन दत्त देशात जाणार आहोत. Joseph, योसेफा, when that time will come, कधी यायचा तो काळ we रे. want to take your bones into the promised तुझ्या land. अस्थी आम्हाला अभिवचन दत्त देशात घेऊन जायचंय. ते दिवस कधी येणार. And Moses came on the scene. आला ना मोशे चित्रात. And येणार Bible- म्हणजे येणार. And Bible says, बायबल म्हणतं when they left Egypt, जेव्हा त्यांनी मिसर देश सोडला, Moses collected the bones of Joseph and took it in the wilderness. मोशेनं योसेफाच्या अस्थी गोळा केल्या आणि रानात घेऊन गेला. 40 years, 40 वर्ष. Joseph's bones were traveling with them. 40 वर्ष योसेफाच्या अस्थी या सगळ्यांबरोबर रानात प्रवास करत होत्या. Amen. की मला तिथे सोडून जायचं नाही तुम्ही. And then in मग- the promised land, they buried him. अभिवचन दत्त देशात प्रवेश केल्यानंतर योसेफाच्या अस्थी त्यांनी तिथे पुरल्या. And when Jesus rose from the dead, आणि मग येशू जेव्हा मेल्यातनं परत जिवंत झाले, you can imagine, कल्पना करा, he must have come like Bible says, some saints rose from the dead. He must have been there. जसं बायबल म्हणतं की काही संत मरणातून परत उठले, तसं तो तिथे असेल त्यावेळेला. Praise the Lord. आमेन. देवाला Amen. धन्यवाद. Have a futuristic look. भवितव्याला पकडून विचार ठेवा बेटा. Every Jew प्रत्येक यहुदी माणूस, look to the soon coming Messiah. प्रत्येक यहुदी माणूस जो आहे तो लवकर येणाऱ्या मसीहाकडे पाहत असेल. Yes. पाहत आहे रादर. As you enter the tabernacle of Moses, जसं तुम्ही मोशेच्या निवास मंडपात प्रवेश कराल, you have the brazen altar. तुमचा एक गंगाळ आहे तिथे. Then the laver is there. गंगाळ आहे तिथे. वेदी आहे, मग गंगाळ. हा. गंगाळ आहे, मग वेदी आहे. आय एम सॉरी. Then the first veil. मग पहिला पडदा आहे, And then the showbread. मग समर्पणाची भाकर आहे, Candlestick on one place. समई आहे The altar of incense. आणि धुपाटणी आहे. धुपाटणीची वेदी आहे. Right before the second धूप veil. जाळायची वेदी. मग दुसरा पडदा. And after the second veil, there is the mercy seat. दुसऱ्या पडद्यानंतर पुढे दयासन. Amen. आमेन. And each, आणि प्रत्येक या ज्या वस्तू आहेत, फर्निचर आहेत, each piece of furniture, प्रत्येक वस्तू तिथे असलेली it represented Jesus Christ. येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. ती वेदी काय, ते गंगाळ काय, तो पडदा काय, ती समर्पणाची भाकर काय, ती समई काय, They all pointed to Jesus. ते सगळं येशूकडे इशारा देत आहे. The brazen altar represented Jesus as the Lamb of God. ती जी वेदी आहे, येशू ख्रिस्त देवाचा कोकरा याविषयीचं दर्शक आहे. The laver represented Jesus as the Word of God. गंगाळ जे आहे ते येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे याविषयीचं दर्शक आहे. The table of showbread represented Jesus as the giver of the Holy Spirit. समर्पणाच्या भाकरीचा मेज म्हणजे जो टेबल आहे तो येशू ख्रिस्त पवित्र आत्मा देणारा दाता याचं दर्शक आहे. He's the bread of life. जीवनाची तो भाकर याचं दर्शक आहे. The menorah was
the Holy Spirit given. मनोरा ती समयी म्हणजे पवित्र आत्मा दिला गेला याचं दर्शक आहे. The altar of incense represents Jesus as a high priest. धूप जाळायची वेदी म्हणजे येशू ख्रिस्त प्रमुख याजक याचं दर्शक आहे. Amen. आमेन. The Ark of the Covenant represents Jesus, कराराचा कोश येशूचं दर्शक आहे, who is the fullness of the Godhead. जो संपूर्ण दैवी त्रैक्याची संपूर्णता आहे. That's why God commanded the Jewish people, म्हणून देवाने यहुदी लोकांना आज्ञा केली, hold these rituals, hold these rites, या सगळ्या प्रथा पाळा बर का. all the seasons, all the timings, all the feasts. सर्व ऋतू, सर्व वेळ, सगळ्या वेळा पाळा, सगळे सण पाळा. Because it is all pointing out to the Messiah. कारण सगळं मसीहाकडे इशारा करत आहे. That's why when Messiah came, all this stopped. आणि म्हणून जेव्हा मसीहा आला हे सगळं थांबलं. कारण हे सगळं मसीहाकडेच बोट दाखवत होतं, इशारा करत होतं. When Jesus came, all this stopped. म्हणून जेव्हा येशू आले हे सगळं थांबलं. There is nothing now. आता काही नाही. No laver, no altar, आता गंगाळ नाही, वेदी नाही, no shewbread, आता समर्पणाची भाकर no नाही, menorah, no Ark of the Covenant. मनोरा नाही, समई नाही, कराराचा कोश नाही, भाकर काही नाही आता. Because all these furnitures pointed out to Jesus. कारण या सगळ्या वस्तू येशूकडे इशारा करत होत्या. It येशूचं represented दर्शक होत्या. Jesus. येशूचं प्रतिनिधित्व करत होत्या. येशूचं दर्शक होत्या. And so when Jesus came, तर तोच येशू जेव्हा आला even the temple was gone. तेव्हा मंदिरासकट सगळं गेलं. कारण तो येशूच आला. You know, Moses also lived with that kind of mentality. मोशे पण त्याच मानसिक वृत्तीत जगला बर का. He lived in faith. विश्वासाने जगला मोशे. Hebrews 11 speaks about people living in faith. इब्री करास याचा 11वा अध्याय विश्वासानं जगणाऱ्या माणसांविषयी बोलून गेलाय. Abel offered a more excellent sacrifice than Cain. हवेलाने कायनापेक्षा उत्कृष्ट अर्पण अर्पिलं. See, he knew it represents Christ. त्याला माहिती होतं हे ख्रिस्ताचं दर्शक आहे. Noah also knew नोहालाही माहित होतं that this ark represents Christ. की हा जो कराराचा कोश आहे तो ख्रिस्ताचं दर्शक आहे. किंवा हे तारू जे आहे ते ख्रिस्ताचं दर्शक आहे. By faith, Abraham, when he was called out, विश्वासाने अब्रामाला जेव्हा पाचारण्यात आलं, हाक मारण्यात आली, he did not know where he was being taken. अब्रामाला काही माहित नव्हतं, काही पत्ता नव्हता की मला कुठे घेऊन जाण्यात येत आहे. But he looked to the city that has foundation. पण त्याने अशा नगराकडे पाहिलं की ज्याला पाया आहे. Jesus said, येशू बोलले, Moses saw my day and rejoiced. मोशेनी माझा दिवस पाहिला आणि त्याने आनंद केला म्हणाले येशू. असं येशू म्हणाले, मोशेनी माझा दिवस पाहिला आणि त्याने आनंद केला म्हटले. Many only see the present, they don't see the future. पण काय होतं, अनेक माणसं, अनेक ख्रिश्चन माणसं फक्त वर्तमान काळामध्ये गुरफटून राहतात, भविष्याकडे बघत नाहीत. That's why their life is so miserable. म्हणून त्यांची जीवन इतकी अशी भयानक अवस्थेत असतात. There is a world to come, there is a future, there is heaven for you. एक भविष्य आहे आपल्याला, स्वर्ग आहे आपल्याला, येणारं एक नवीन जग आहे आपल्याला. You are going to stay for eternity. तुम्ही अनंत काळासाठी जगणार आहात. Your destiny is glorious. तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा वैभवशाली आहेत. Your expectation should be great. तुमच्या आशा अपेक्षा पण महान असायला हव्यात. There is a plan and purpose for your life. तुझ्या जीवनासाठी एक योजना, एक उद्दिष्ट आहे, एक All संकल्प these आहे. temporary things will pass away. या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी निघून जाणार आहेत बेटा. Once you die, you will be living forever and एक ever. बघा, तू मेला की तू अनंत काळासाठी जगणार आहेस. That's why while you live, celebrate the feasts of our Lord. म्हणून जिवंत असताना जिवंत देवाचे सण आनंदोत्सवाने साजरे करा. Christians should be moving forward. ख्रिश्चन माणसं पुढे जाणारी पाहिजेत हो. They should be planning forward. ख्रिश्चन माणसांनी पुढची तयारी केली पाहिजे. They should be looking forward. ख्रिश्चन माणसांनी पुढे आणि वर पाहायला पाहिजे. We have to walk in the path of Jesus. आपण येशूच्या मार्गात चालायला पाहिजे. We have to follow Him. आपण त्याच्या मागे चाललं पाहिजे. We have to take up our cross and follow Him. स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे आत्मत्याग करून चाललं पाहिजे. When I move forward, you also will move forward. जेव्हा मी पुढे जाईन, तुम्ही पुढे जाल. And I am here to push you to move forward. आणि मी तुम्हा लोकांना इथे पुढे जाण्यास तर ढकलायलाच उभा आहे. We are more closer to salvation today than we were ever before. काल किंवा याच्या अगोदर आपण तारणाच्या जेवढे जवळ होतो त्याहूनही जास्त उद्या किंवा आज आपण तारणाच्या जवळ आहोत. We are very much closer for rapture than we were ever before. काल किंवा त्याच्या पूर्वी आपण स्वर्गारोहणाच्या जेवढे जवळ होतो त्याच्याहून अनेक पटीनं जास्त आज आपण स्वर्गारोहणाच्या जवळ आहे. That's why be like the 5 wise virgins आणि म्हणून त्या 5 शाण्या कुमारिकांसारखे बना who stayed together. ज्या एकत्र राहिल्या. They didn't join the foolish 5 virgins तर त्या मूर्ख 5 कुमारिकांना नाही जॉईन झाल्या. because they always kept their lamps burning कारण त्यांनी नेहमी आपले दिवे जळते ठेवले. so that the trumpets were blown.
ही कर्णा जेव्हा वाजेल, they were ready to receive the groom. तयार, वराला स्वीकारायला तयार. Praise God. शाणे रा शाणे. And that's why every feast brings that thing alive in your life. म्हणून येशूचा प्रत्येक सण आपल्या जीवनात ते सगळं जिवंत करून ठेवतो. So whether it is Good Friday or Easter Sunday or Christmas मग तो ईस्टर संडे असो, गुड फ्रायडे असो, नाताळ असो, or breaking of bread or Palm Sunday, का प्रभू भोजन असो, झावळ्यांचा रविवार असो, हे येशूने आपल्याला दिलेले सण आहेत. see, whenever you celebrate in the congregation, लोकसमुदायात जेव्हा तुम्ही सण आनंदोत्सवाने साजरा करा, it's an appointment of God. देवाने ठरवलेली ती वेळ आहे These are the feasts of the Lord. आणि हे देवाचे सण आहेत. Feast also means सण म्हणजे solemn, एक शांत, इफ a आय एम नॉट रॉंग, solemnity. एक शांतता, It's a thoughtful gathering. एक विचार करून झालेला गोळा झालेला लोकसमुदाय. That is one more meaning of feast. विचार करून गोळा झालेला लोकसमुदाय Amen. असाही अर्थ होतो. Solemn means doesn't mean serious आणि सॉलम म्हणजे गंभीर नाही, or unsmiling or very moody, का उदास नाही, का मूडी नाही, but पण एक a grave gathering of earnest Christians who believe in the Lord Jesus Christ. प्रामाणिक ख्रिश्चन माणसं जी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांचं प्रामाणिकतेनं गोळा होणं, A thoughtful gathering, विचार करून गोळा होणं म्हणजे सण. not a gloomy gathering, उगीच निराश उदास होऊन गोळा होणं नाही, but a meditative gathering, a contemplative gathering. पण मनन करून गोळा होणं. Amen. Amen. It calls for meditation. मनन लागतं त्याच्या मागे. Amen. Amen. Where you ponder on the Lord's work. प्रभूच्या कार्यांवर मग आपण जेव्हा मनन करतो, You reflect upon the Lord's work. प्रभूच्या कामांवर जेव्हा आपण बघतो, At times you are quite in the spirit. प्रभूनं केलेली कामं जेव्हा आपण विचारात आणतो, पाहतो, त्याला आपण आत्म्यात शांत होतो. When you hear the word of God preached here, जेव्हा केव्हा देवाचं वचन इथे सांगितलं जातं ते तुम्ही ऐकता, suddenly you open your mind. अचानक तुम्ही तुमचं मन उघडता, You open yourself. तुम्ही स्वतःला उघड करता, आतमधला कल्लोळ माजलेला थांबतो आणि शांत होता तुम्ही. And you reflect upon all that I say. आणि जे काही मी बोलत असतो त्याच्यावरती तुम्ही विचार करायला लागता. Because the gathering for us is a life and death. कारण लोकसमुदाय जमा होणं आपल्यासाठी जीवन किंवा मरण आहे. This is life and death. हे आपल्यासाठी जीवन किंवा मरण आहे बरं का. चर्च मध्ये एकत्र जमा होणं याला लाईटली घेऊ नका. Amen. We should enter the thanksgiving in our heart, but also with a reflective attitude. आपण विचार करत करत मंदिरामध्ये चर्चमध्ये पाऊल टाकलं पाहिजे. प्रभूनं केलेल्या महान कार्यांचा विचार करत करत आभार प्रदर्शन करत तर करायलाच हवं, पण विचारही करत करत पाऊल टाकायचं की माझा देव कसा आहे, त्याने आजपर्यंत काय काय केलेलं आहे, तो पुढे काय काय करणार आहे, तो त्यांच्यासाठी करतो, माझ्यासाठी करेल. And we have to love one another. आणि एकमेकांवर प्रेम करायचं, We have to flow with one another. एकमेकांबरोबर वाहायचं. It's not only a spiritual relations that we have, फक्त आत्मिक नाती आहेत आपली असं नाही, but physically and emotionally. पण शारीरिक रीतीनं, भावनात्मक रीतीनं And we have a soul tie with one another. एकमेकांशी आपले जीव बांधले गेले पाहिजेत. Bible says when one cries, you also cry with them. When one rejoices, you also rejoice with them. बायबल म्हणतं एखादा जेव्हा रडतो चर्च मध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर रडा, एखादा हसतो तेव्हा त्याला तुम्ही त्यांच्या बरोबर हसा. Like Mary and Martha's house, Jesus often went. जसं मरिया आणि मार्तेच्या घरी येशू फार वेळेला जायचे. There is a development of this filial love. आणि मग फिलिओ प्रेमाचं एक विकसन त्या वेळेला होतं. All the 9 fruit of the Holy Spirit starts operating in a church. आणि पवित्र आत्म्याची सगळी 9 चर्च मध्ये काम करायला लागतात. Amen. आमेन. Because there are many things that happen in our church. कारण आपल्या चर्च मध्ये तर खूप काही घडतं बघा. If you cannot love the believers, जर तुम्हाला बिलीवर लोकांवर प्रेम करायला जमलं नाही, how can you love the unbelievers? तर तुम्ही अविश्वासू लोकांवर काय प्रेम करणार आहात? Sometimes it is more easy to love unbelievers than believers. कधी कधी अविश्वासू लोकांवर प्रेम करणं सोपं जातं बिलीवर लोकांवर प्रेम करण्यापेक्षा. You know, हा, there's a lot of misunderstanding in the church rather than outside the कारण church. बाहेरच्या पेक्षा चर्चच्या बाहेरपेक्षा चर्चच्या आत गैरसमजुती फार होतात. Amen. Amen. So there is a spiritual aspect, but there is also a physical aspect. तर आत्मिक पैलू आहे, पण एक शारीरिक भौतिक पैलू पण या गोष्टींना आहे की आपण एकत्र राहायला पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. Amen. Amen. It's not just like James says,
somebody is in need and you say, be blessed in the name of Jesus. जसं याकोब म्हणतो की कुणाला तरी गरज आहे, मग त्यावेळेला तुम्ही त्याला म्हणता की येशूच्या नावात आशीर्वादित हो. No, that is not real love. फक्त एवढं, याला काय खरं प्रेम म्हणत नाहीत You ना. have to help them. त्यांना मदत करायला पाहिजे. Get to the level of soul and help them. अगदी त्यांच्या पातळीपर्यंत उतरून त्यांना सहाय्य करायचं. Like, in the church, most of us want to get married. जसं चर्च मध्ये बऱ्याच जणांना विवाह करायची आत्मिक बाजू नसते बेटा चर्च चालवण्यामागे. Say, I mean, you like if there is a boy or a girl who wants to get married, समजा एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांना लग्न करायचंय. they don't only see the spiritual aspect. ते फक्त आत्मिक गोष्टी बघत नाहीत ना. I mean, they will tell you because you are a pastor, they will say, yes, we want a spiritual woman. हा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील, कारण तुम्ही पास्टर आहात म्हणून ते तुम्हाला असंच म्हणणार की आम्हाला आत्मिक मुलगी पाहिजे बर का. कुठलं तुम्हाला पाहिजे? पास्टर काहीच नको, मी डोळं बंद करणार, फक्त ती आत्मिक पाहिजे बस. हो. See, they say it like that, पास्टर काही नको, रूप नको, पास्टर आत्मिक गुण पाहिजे, हो का. but they also, from their eyes they see, पण डोळ्यांनी बघत तर असतातच ना. हे बरं आहे मला वाटतं. Then they say, pastor, मी तिला तोंड बघितलंच नाही pastor, हे फक्त थोडी- आत्मा बघितला मी. डोळ्यांनी दिसतच ना, पण मग दिसल्यावर माणूस म्हणतोच ना की हे थोडी ठीक लग रही है. अच्छा, See, पण पास्टर समोर आल्यावर नाही पास्टर रूप नाही काय नाही, नुसते आत्मिक गुण बघायचे मला. पण तू प्लॅनिंग करके आया है. see, no man would really fall unless he sees something in the other person. कारण की एखादा माणूस जोवर समोरच्या मध्ये काहीतरी बघत नाही, किंवा एखादा मुलगा जोवर त्या मुलीत किंवा एखादी मुलगी त्या मुलात काहीतरी बघत नाही, तोवर एकमेकांसाठी See, पडणार पण नाही it's ना. not just physical beauty, also there is also some quality in somebody's life, in their character, that also pleases some. आणि फक्त शारीरिक सौंदर्यच नाही तर चांगले गुणधर्म त्यांच्या चारित्र्यातले ते पण महत्वाचे असतात. So if somebody says, pastor, I only saw that she is a believer, that's तर why I कोणी said असं yes, म्हटलं की pastor. पास्टर मी फक्त एवढंच बघितलं की ती बिलीवर आहे किंवा तो बिलीवर आहे, मी बाकी काही पाहिलं नाही. You should know it's not altogether true. तर समजायचं, आपण आपलंच समजून घ्यायचं किंवा समजणे वाले को इशारा काफी आहे. Some of them say, काही लोक म्हणतात मला काय नको, फक्त एक मुलगी पाहिजे लग्न. नको रे देवा माझं काही, फक्त लग्नाला एक मुलगी दे. And then afterwards they ask people, मग लोकांना विचारतात ती काय काम कुठे आहे, कामाला आहे? क्या कुछ काम बिम करती क्या, असं एकमेकांना चौकशी कितना चौकशी And रहता and and then म्हणतात. कामाला आहे ती एक मोठं पोस्टवर आहे, असं आहे हे, का? पोस्ट- बघत नाही, नाही, मी नाही फक्त बघत. मग विचारलं कशाला, वो देखता नहीं फिर पूछा क्यों. नाही असं- We आपण need to समज लेते बेटा, एल्डर लोक पास्टर लोक हे की नाही. We need to see the beauty, the inner beauty in everyone. आपण सगळ्यांमधलं आतलं सौंदर्य बघायचं. Amen. आमेन. Because if Jesus loves you, I have to love you. कारण येशूचं जर तुमच्यावर प्रेम आहे तर मी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. If Jesus loves me, you have to love me. आणि येशूचं जर माझ्यावर प्रेम आहे तर तुम्ही पण माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. काच आणि कुच नाही करायचं. That means there is something in me that he loves me. याचा अर्थ माझ्यात काहीतरी आहे म्हणून येशूने माझ्यावर प्रेम केलेलं आहे, तर तुम्ही करायला हवं. Amen. आमेन. नाही पण क्यू, नाही पण का, ते मला नाही विचारायचं, त्याला विचार वर गेल्यावर. That's why I always tell the elders and pastors, म्हणून मी नेहमी एल्डर्सना पास्टर्सना सांगत असतो are you your brother's keeper? की आपण आपल्या भावाचे राखणदार आहोत का. आहे का नाही तुम्ही? आपण Are आपल्या you भावा- your brother's keeper? तू तुझ्या भावाचा राखणदार आहेस की नाही सांग. And if you don't come to a church, how will you be your brother's keeper? आणि तुम्ही जर चर्चला आलाच नाही तर भावाचा राखणदार वगैरे मग कसे असणार. Say, amen. आमेन. If you're not, then you are like Cain. तर मग तुम्ही काय ना सारखे आहात म्हणायचं. Abel offered an offering to God, हबेलाने देवाला अर्पण चढवलं, not just because he loved God, but he also loved his brother Cain. केवळ त्याचं देवावर प्रेम होतं म्हणून नाही, तर देवावर प्रेम होतं आणि त्याचं त्याच्या भावावर सुद्धा प्रेम होतं कायनावर. But Cain showed that he loved God, but he hated his own brother. कायनाने मात्र दाखवलं की त्याचं देवावर प्रेम आहे आणि सख्या भावाचा म्हणजे हबेलाचा तर तिरस्कार केला. If you cannot love the one whom you can see, how can you love the one whom you cannot see? अरे दिसणाऱ्या भावावर प्रेम करायला तुला होईना, अदृश्य देवावर मोठं मी प्रेम करतो म्हणतो. And that's why his offering was rejected. म्हणून त्याचं जे अर्पण आहे ते नाकारलं आउटराईट, की रिजेक्ट. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. Amen. You cannot come to God with an offering when you hate your own brother. जेव्हा आपण आपल्या बंधुजनांचा तिरस्कार करत असतो की मला ना चर्च मधले ते ना अजिबात आवडत नाहीत आणि असं सगळं करत असताना तुम्ही देवाला अर्पण घेऊन येताय चर्च मध्ये, आउटराईट रिजेक्ट. You have to have a horizontal love, असं and then नाही. vertical love will be वरचं प्रेम पाहिजे decided. आणि समांतर प्रेम तुम्ही एकमेकांमध्ये व्यवस्थित ठेवलं
वरचं प्रेम पण ठीकठाक राहील. That's why there has to be a communion of saints. म्हणून संतांमध्ये संभाषण पाहिजे. You know, in the Roman Catholic Church, तुम्हाला माहितीये का रोमन कॅथलिक चर्च मध्ये how many are from the Roman Catholic Church? किती माणसं रोमन कॅथलिक चर्च मधून आलेली आहेत? Only a few. पार्श्वभूमी कोणाची? Okay. कॅथलिक. You know, we had the Apostles' Creed. काय होतं? Apostles' Creed we had. अपॉसल्स क्रीड असं काहीतरी होतं. I believe in God the Father Almighty. हे असं सगळं. You know, कारण मी ते कॅथलिक होता बिलियर झाले त्यामुळे मला माहित नाही ना. मेरा बैप्टिज्म कैथलिक चर्च में होने वाला था, वो होते होते मैं बिलियर हो गई, इसलिए ये सब मुझे मालूम नहीं. we used to say अच्छा ही that. हो गया. I believe in God the Father, हे सगळं आम्ही म्हणायचो Catholic creator of church मध्ये. heaven and earth, की स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता देव जो बाप त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. and in Jesus Christ, the only Son, begotten Son of the आणि Lord. येशू ख्रिस्त जो देव बापाचा एकुलता एक पुत्र He was conceived by the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे ज्याची गर्भधारणा झाली. And then we say, I believe in the communion of saints. आणि संतांच्या कम्युनियन मध्ये माझा विश्वास आहे, सहभागितेत माझा विश्वास आहे. Communion of saints. That is the संतांची saints. सहभागिता. Amen. Amen. But most of the Bible translators, they put fellowship. पण बायबलच्या अनेक अनुवाद करणाऱ्यांनी भाषांतर करणाऱ्यांनी फेलोशिप हा शब्द त्या जागी घातला. I like the ज्यात communion सहभागिता. of saints. पण कम्युनियन ऑफ सेंट्स हा शब्द मला आवडतो इंग्लिश मध्ये. Amen. आमेन. You know, communion means we all move together. म्हणजे एकत्र बसणं, एकत्र राहणं, Amen. Eating together, celebrating together. सहभागिता घेणं, एकत्र आनंद करणं, एकत्र सण उत्सव साजरा करणं. Amen. आमेन. Sixth point. 6वा मुद्दा, Feast should accompany a gift. सणामागे भेटी तर पाहिजेत. Yes. भेट वस्तू. Exodus 23:15. निर्गम 23:15 सणामागे गिफ्ट तर पाहिजेच. You shall keep the feast of the unleavened bread in the time appointed of the month of Abib, for in it you came out from Egypt, and none shall appear before me empty. निर्गम 23:15 ना. बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यात 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्या महिन्यात तू मिस्र देशातून निघून आलास. आणि माझ्या पुढे कोणीही रिकामे येऊ नये. Say that. माझ्या पुढे कोणीही रिकामे येऊ. अंडरलाईन द्या. You know, the Maggies came with gifts to Jesus. मागे आले येशूला भेट वस्तू घेऊन. Amen. आमेन. Seventh point. 7वा मुद्दा, Feasts are rehearsals. सण म्हणजे एक रिहर्सल आहे. Rehearsal. रिहर्सल ज्याची एक म्हणजे एक पूर्वतयारी जी करतात ना, हा. रिहर्सल करतात ना, ती आहे. You know, there is a rehearsal for a play. एखादं नाटक जेव्हा होणार असतं त्याची रिहर्सल असते ना आधी. So festivals are a teaching tool to prepare for us that when we go to heaven, we'll be only praising God. तर सण म्हणजे आपल्याला शिकवणारी हत्यारं आहेत की जी आपल्याला शिकवतात की स्वर्गात गेल्यानंतर आपण फक्त देवाची स्तुती आणि स्तवनच करणार आहोत. Amen. आमेन. If you don't like big shouting and praising, you better practice here, because in heaven we'll be doing that only. तुम्हाला जर हा जयघोष आवडत नसेल, आनंदोत्सव आवडत नसेल आणि हा आनंदोत्सवाचा जोराचा आवाज आवडत नसेल, तर त्याचा सराव इथे करून घ्या, कारण की स्वर्गामध्ये पण तसा आवाज असणार आहे. हा, भरपूर आवाज असणार. हो, तर तुम्हाला आता प्रॅक्टिस पाहिजे. तर सवय करून घ्या बर का कानांना. Some people say, I don't like praise and worship. काही लोक म्हणतात ना, काही बिलीवर लोक म्हणतात बर का, काय ना मला प्रेझ अँड वर्शिप नाही आवडत. आणि तू कोण? म्हणे बिलीवर. See, and then it will be a problem for you in heaven, अरे तुला प्रॉब्लेम होईल स्वर्गात, because there will be only praising God. कारण तिथे फक्त देवाची स्तुतीच होणार आहे. So you have to practice for the dress rehearsal like that you have to do here. तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल, रिहर्सल करावी लागेल इथे. Amen. आमेन. So practice. तर प्रॅक्टिस करा, सराव करा. Loving God, practice now only. देवावर प्रेम करायचा पण सराव करा इथेच आतापासून. इथं फक्त शैतानचं ऐकलं, तिथं गेल्यानंतर म्हणणार कुठे येतो? नाही, फक्त देव आहे इथं. हो. If you start loving something of the world too much more than God, you won't find those things there. देवापेक्षा जास्त जगी गोष्टींवरती प्रेम करायला लागलो तर त्या जगी गोष्टी तर स्वर्गात सापडणार नाहीये. Here people say, इथं लोक म्हणतात मला वेळ मिळत नाही चर्चला जायला संडेला. हो, There every Sunday you have to be worshiping God. तिथं तर देवाची आराधना दर वेळेला करत राहायची आहे, दर रविवारी करत राहायची आहे. Praise God. वेळा काढा, वेळ मिळत कसा नाही, काढा वेळ. Amen. Seventh point. 7वा मुद्दा, We speak about the sign of God, सण देवाच्या चिन्हांविषयी बोलतात that some reality has taken place. की काहीतरी वास्तविकता इथे घडून गेलेली A आहे. real sign.
काहीतरी वास्तविकते तिथे घडून गेलंय, काहीतरी चिन्ह आहे. God said देव बोलला in Exodus 3:12, निर्गम 3:12 मध्ये देव म्हणाला, I will certainly be with you, and this will be the sign to you that I have sent you. When you bring the people out of Egypt, you will all worship God at this mountain. निर्गमाचा 3रा अध्याय 12 वचन देव म्हणतो की खचित मी तुझ्या संगती असेन आणि मी तुला पाठवले याची तुला ही खूण होईल. तू लोकांना मिस्रातून बाहेर काढून आणल्यावर तुम्ही याच डोंगरावर देवाची सेवा कराल. Praise the Lord. आमेन. It's a sign. We believers are the sign and wonders, Bible says. आपण बिलीवर माणसं एक खूण आहोत, एक आश्चर्य आहोत, बायबल म्हणतं. When we gather together, we are sending out a signal to the world ज्या दरवेळेला आपण एकत्र जमा होतो त्या दरवेळेला आपण जगाला एक सिग्नल पाठवत असतो that if they don't join with us, की ते जर आपल्यामध्ये येऊन मिसळले नाहीत they will lose on God. तर त्यांच्याकडनं देव राहून जाईल. Every Saturday, Sunday, Monday, we are a sign to this world and people staying around. दर शनिवार, रविवार, सोमवार या जगासाठी आपण एक खूण आहोत आणि इथे अवतीभोवती राहणाऱ्यांसाठी एक खूण आहोत. Yes. आमेन. Every time they see us and they don't come to God, God's judgment falls. ज्या दरवेळेला ते आपल्याला पाहतायत पण देवाकडे येत नाहीयेत तर देवाचा न्याय तर पडणार आहे. Amen. Amen. Everything is a sign. सगळं काही एक खूण आहे, चिन्ह आहे. Like when Jesus died on the cross, जसं येशू जेव्हा वधस्तंभावर मरण पावले there was a solar eclipse. त्याला ग्रहण लागलं, सोलार ग्रहण. Suddenly it became dark. अचानक अंधार झाला. From 12 to 3 it became dark. 12 ते 3 दुपारची वेळ पण अगदी अंधार झाला. It was a sign to the unbelievers. म्हणजे अविश्वासू लोकांसाठी एक खूण झाली की नाही. Better start believing in Jesus. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला सुरुवात करा. Eh? आमेन. The graves were opened. It was a sign. थडगी उघडली म्हणजे झाली की नाही खूण. Amen. आमेन. And so all these signs are there that the people may come to the Lord Jesus या Christ. सगळ्या खुणा आणि ही सगळी चिन्ह अशासाठी आहेत की लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं. बास. Praise the Lord. आमेन. Amen. And so believers, whenever they gather together, they तर- become a sign unto God. बिलीवर माणसं सुद्धा जेव्हा केव्हा चर्च मध्ये एकत्र जमतात देवासाठी ते एक खूण बनतात, एक चिन्ह बनतात. Amen. आमेन. And so festival तर सण is not for just you. It is ordained of God, and so you have to keep it. सण फक्त तुझ्यासाठी नव्हे तर तो देवाने नेमलाय, तो तू पाळायचा. And if God is not in the festival, that feast is just a party. आणि त्या सणाचं देव नाही तर ती फक्त पार्टी आहे, हे लिहून ठेवा. Every party that is done in the name of Jesus becomes a festival. आणि प्रत्येक पार्टी जी येशूच्या नावात केली जाते तो सण होतो. हे Write it लक्षात down. ठेवा, हे लिहून ठेवा. प्रत्येक पार्टी जी येशूच्या नावात केली जाते तो सण होतो आणि ज्या सणात येशू नाही ती पार्टी आहे. A party has to have some significance of the Bible. पार्टीमध्ये बायबलचे काही अर्थ तर असायलाच हवेत. A party has to have a feast in it. पार्टी बायबलला जुळणारी आणि मिळणारी पाहिजे, त्यात सण पाहिजे, आनंदोत्सव पाहिजे देवाचा. Then it becomes a festival that God honors. मग देव मान देईल अशा पद्धतीचा तो सण होईल. Because Moses said, काल मोशे म्हणाला we shall go, for we must hold a feast unto the Lord. आम्ही जाणार, आम्ही जायला हवं कारण आम्ही देवासाठी सण साजरा करणार. Pharaoh said, no, all cannot go. फारो म्हटला नाही, सगळ्यांनी जायचं नाही, Only men should go. फक्त पुरुष जाऊ देत. Moses said, no, not men. मोशे म्हटला नाही, फक्त पुरुष नाही, We will go. आम्ही जाणार. In Exodus 10:9 he said, निर्गम 10:9 मध्ये मोशे म्हणाला बघा, we will go with our young and with our old, with our sons and with our daughters, with our flocks, with our herds, we will go, for we must hold a feast unto the Lord. निर्गम 10:9 मध्ये तेव्हा मोशे म्हणाला आम्ही आमच्या लहान मोठ्यांसुद्धा जाऊ, आमच्या मुला मुलींसकट जाऊ, आमच्या कळपांसकट जाऊ, आमच्या खिल्लारांसकट जाऊ, का आम्हाला यहोवाचा उत्सव साजरा करायचा आहे. Okay? We will all go together. आम्ही सगळे एकत्र जाऊ And we will not leave a flock also back. आम्ही आमची मेंढरं कळप गुरढोरही मागे ठेवणार नाही. Everything will go with us to serve आमचं God. सगळं आमच्या Worship बरोबर God. जाणार देवाची आराधना करायला. Okay? You have to worship God with everything you have. तुम्ही देवाची आराधना तुमच्याकडे जे आहे जे नाही त्या सगळ्या सकट करायची. Decorate your house, decorate the church. घर सजवायची, चर्च सजवायचं, देवाचा सण पाळतोय, कुछ मातम नाही म्हणणार आहे. Use everything that you have. सगळं वापरायचं जे आहे नाही ते. We will go. जायचं, आम्ही And जाणार. Moses said, not a hoof will be remained back. आणि मोशे म्हटलं आम्ही काहीही मागे सोडणार नाही, Hoof. खूरही मागे सोडणार नाही. Oh, tacha ता- of the lamb. खूर खूर Not one hoof shall remain in Egypt. खूरही मागे राहणार नाही मिसर देशामध्ये. Even a hoof we will not remain it back. खूरही आम्ही मागे राहू देणार नाही, हे पण घेऊन जाणार तेही असं. घेऊन जाणार आम्ही. To कळतंय have a का? feast.
देवाचा सण, देवाचा आनंदोत्सव साजरा करायला सगळ्या निशी यायचंय. Every Sunday should be a celebration. दर रविवार आनंदोत्सव पाहिजे. Because every Sunday speaks about resurrection of Christ. कारण दर रविवार येशूच्या पुनरुत्थानाविषयी बोलतो. Amen. आमेन. Sunday makes a great festival for Christians. रविवार म्हणजे ख्रिश्चन लोकांसाठी मोठा आनंदोत्सवाचा दिवस असायला Should हवा. come well dressed, तर अगदी व्यवस्थित कपडे घालून यायचं, happy, rejoicing. आनंदी यायचं, आनंद करत यायचं, Rejoice and worship God. आनंद करत देवाची आराधना करायची, Hear the word of God. वचन ऐकायचं, Get blessed आशीर्वाद घ्यायचा and bless the Lord. आणि प्रभूला आशीर्वाद द्यायचा. Oh my soul. हे माझ्या जीवा, And all that is within me, bless his holy name. हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो म्हणत जायचं. Amen. आमेन. Praise God. धन्यवाद. Because कारण every festival becomes a futuristic thing. प्रत्येक सण भविष्याला धरून आहे. Amen. Amen. Now finally, to sum it all, सरते शेवटी या सगळ्याची गोळाबेरीज. I will speak a little of the 7 feasts of Israel in relation to the feast Christians ought to celebrate. इस्रायलच्या 7 सणांविषयी मी बोलतो. ख्रिश्चन लोकांनी जे सण साजरे करायला हवेत त्या विषयाला धरून इस्रायलच्या 7 सणांविषयी शेवटी गोळाबेरीज करून बोलतो. Very small, because later on I will give a big message. अगदी थोडक्यात, कारण नंतर मी ते एक वेगळं शीर्षकच तयार करून त्याच्यावर बोलीन. First feast, पहिला सण it is the feast of Passover. वलांडणाचा सण. इस्रायली लोकांचे 7 सण असं लिहा. त्यात नंबर 1 वलांडण सण. First feast of Israel is Passover. इस्रायलचा पहिला सण वलांडण सण. That speaks about setting them free from the house of bondage. त्या सणामध्ये गुलामगिरीच्या देशातनं ते आझाद झाले For us यावर it बोललं जातं. speaks about the salvation from our sins. आपल्यासाठी पापाच्या बंधनातनं आपण आझाद झालो हे बोललं जातं. Because Jesus died for us on the cross. कारण येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावले. Amen. आमेन. And we have the breaking of bread आणि आपण आता प्रभू भोजन करतो. in remembrance of what Jesus did for us. येशूंनी आपल्यासाठी जे केलेलं आहे ते माझ्या स्मरणार्थ हे करा. They did it for Passover because they were redeemed from the house of bondage. त्यांनी वलांडणात केलं कारण की ते मिसर देशाच्या बंधनातनं मोकळे झाले. See? आपल्याला येशूंनी पापाच्या बंधनातून मोकळं केलं. आपण प्रभू भोजन साजरा करतो. So they were celebrating that feast. We have to celebrate the feast of the Lord's Supper. तर इस्रायली वलांडण सण पाळतात किंवा पाळायचे. आपण प्रभू भोजन पाळायचं. Second, 2 the feast of the unleavened bread or बेखमीर unleavened भाकरीचा bread. सण. बेखमीर भाकरीचा सण. Feast of unleavened bread. बेखमीर भाकरीचा सण. Very next day of Passover was the feast of unleavened bread. अगदी वलांडणाच्या दुसऱ्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण असायचा. What is the meaning of unleavened bread? बरं, बेखमीर भाकर म्हणजे काय? No baking soda used in it. त्याच्यामध्ये बेकिंग सोडा नाही टाकायचा आहे. Amen. आमेन. No yeast added. त्याच्यामध्ये खमीर नाही टाकायचंय. तो गोळा फुगता कामा नये. You know, when we make puri bhaji, तुम्हाला माहितीये जेव्हा आपण पुरी भाजी बनवतो in that puri we put little leaven, isn't it? त्या Baking soda. त्या पुरीच्या कणकेमध्ये आपण थोडासा सोडा घालतो ते कणिक फुलायला. Isn't it? है की नाही? Or then channa bhatura, if you have, you किंवा have the भटुरे जर bhatura thing बनवले you have. See, चना भटुराचे भटुरे बनवले तर भटुरे फुगायला ते पीठ फुगायला आपण त्याच्यामध्ये खमीर घालतो. and so these Jewish people used to put leaven because they wanted it to तर swell हे up. यहुदी लोक खमीर घालायचे कारण की त्यांना ते पीठ फुगलेलं हवं असायचं. But God said, ते म्हटला for 7 days, 7 दिवस you are not going to put leaven in it तुम्ही त्याच्यात खमीर घालायचं नाही. because it typifies sin and wickedity कारण ते and malice. कारण की ते पापाचं आणि दुष्टाईचं दर्शक आहे म्हणून खमीर 7 दिवस कोणीही घालायचं नाही. That's what Paul also पिठामध्ये said. कणकेमध्ये पॉलही बोलला. मग Paul also said, नवीन करारात पॉल म्हणाला keep yourself away from leaven of the Pharisees, स्वतःला परुषांच्या खमीरापासून लांब ठेवा. leaven of malice and wickedity. स्वतःला दुष्टाईच्या आणि पापाच्या खमीरापासून लांब ठेवा असं नवीन करारात पॉल म्हणाला. So, तर the feast of unleavened bread for us, it speaks of one thing. बेखमीर भाकरीचा सण आपल्यासाठी काय? Jesus was buried. येशूला पुरण्यात आलं. That speaks about the feast of unleavened तो bread. बेखमीर भाकरीचा सण झाला आपल्यासाठी. Because Jesus was the only person who had no sin in him. कारण येशू एकमेव व्यक्ती की ज्यांच्यामध्ये पाप नव्हतं. So leaven speaks about sin, and so Jesus didn't have sin. खमीर पापाविषयी बोलतं आणि येशूंमध्ये पाप म्हणजे खमीर नव्हतं. Amen. Amen. And so we celebrate that day, and that is Good Friday. तर आपण तो दिवस साजरा करतो. तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे. Third, उत्तम शुक्रवार. तिसरा सण the feast of the first fruits. प्रथम फळाचा सण. That is the third feast. तिसरा सण आहे प्रथम फळाचा सण. It is held on Sunday after the leavened bread
रविवारी साजरा केला जात असे बेखमीर भाकरी नंतर. God said a special day has to be separated for you. देव म्हणाला की खास दिवस तुमच्यासाठी वेगळा केला गेला पाहिजे. You have to bring the early crop to me तुम्ही लवकरच पीक माझ्याकडे आणायचं and have the wave offering. You know the wave offering. आणि ओवाळणीचं अर्पण मला द्यायचं. The पेंड्या first ओवाळायच्या, fruits. हलवायच्या अशा. The first fruits. प्रथम फळ We have the seed of the season day. You know. आपण साजरा करतो ऋतूतील उत्तम बीजाचा दिवस. Remember? सप्टेंबर मध्ये आठवतं का? That is the feast of the first fruits. तो प्रथम फळाचा सण आहे. It also speaks about Easter त्याच्यामध्ये ईस्टर संडे विषयी पण बोललेलं आहे. because Jesus became our first fruit. कारण येशू आपलं प्रथम फळ झाले. He rose from the dead first. येशू मेलेल्यातनं प्रथम मेलेल्यातनं उठणारे येशू झाले. We will also become a first fruit because after Jesus we will also be raised from the dead. तसं आपणही प्रथम फळ होणार कारण येशू पश्चात आपणही मृत्यूतून परत उठणार And आहोत. that also typifies Easter. आणि ईस्टरलाही हे दर्शक आहे. So if they celebrated the feast of first fruit, you have to celebrate the feast of Easter. प्रथम फळाचा सण त्यांनी साजरा केलाय किंवा करतायत तर आपण ईस्टर साजरा करायचा. Fourth feast, चौथा सण feast of Pentecost. पेंटेकॉस्ट 50व्या दिवसाचा सण. After 50 days from the time they left Egypt to the Mount Moriah, or Mr. Mount Desh- Sinai. मिसर देश त्यांनी सोडल्यानंतर सिनाय डोंगरापर्यंतचे दिवस. On that mountain, God gave them the law. 50वा दिवस त्या डोंगरावर देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं. See, they Ah. gathered together and that was the feast. ते एकत्र जमले, तो सण होता. Amen. तो सण झाला. And we know आपल्याला माहिती आहे. on the day of Pentecost, Jesus said, gather together in the upper room while the Holy Spirit will come upon you. पेंटेकॉस्टच्या दिवशी येशू म्हणाले की माडीवरच्या खोलीत सगळे एकत्र जमा पवित्र आत्मा तुमच्यावर येण्यासाठी. So every Sunday when we pray in tongues and speak in tongues and worship God, it is a feast unto God. तर दर रविवारी जेव्हा आपण गोळा होतो माडीवरच्या खोलीत गोळा झालेल्या माणसांसारखे दर रविवारी जेव्हा आपण गोळा होतो आणि अन्य भाषेमध्ये बोलून आराधना करायला लागतो तो देवासाठी साजरा केलेला सण होतो. Fifth feast, 5वा सण the feast of trumpets. करण्याचा. This feast was given to the Jews. कर्णा वाजवायचा. तर हा जो सण आहे तो यहुद्यांना दिलेला होता. God told them, देव त्यांना बोलला during the Sabbath time, you have to blow the trumpets. शब्बाताच्या वेळेला तुम्ही कर्णा वाजवायचा, फुंकायचा. And no customary work should be done on that day. आणि बाकी कुठलंही काम शब्बाताच्या दिवशी करायचं नाही. Even today, the Jews don't know why the feast of trumpets was given to them. आजपर्यंत यहुदी लोकांना माहिती नाहीये की करण्याचा सण त्यांना का दिला गेला कर्णा वाजवायचा. But morning and evening, they had to blow the trumpet. पण सकाळ आणि संध्याकाळ त्यांना शब्बात दिवशी कर्णा फुंकलाच पाहिजे. Whenever the trumpet was blown, आणि जेव्हा केव्हा तो कर्णा वाजला it was a signal for the field workers to stop their harvesting work and leave immediately for worship. शेतात काम करणाऱ्या कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी ते एक चिन्ह आणि एक खूण असायची की शब्बात सुरू झाला सगळ्यांनी आपापल्या घरी चला काम बंद. Go to worship. सगळ्यांनी आराधनेला चला, काम Ima- बंद, शब्बात सुरू. Imagine a Jew and an Arab working side by side in the field. कल्पना करा एक यहुदी आणि एक अरबी समजा शेतात एकत्र काम करतायत When the trumpet was blown, आणि कर्णा वाजला the Jew will get up and say to the Arab fellow, you start working, but I have to go and worship तर God. यहुदी उठणार आणि म्हणणार की मी चाललो कारण मला जाऊन देवाची आराधना करायला हवी, तू काम करत राहा. Jesus said, येशू बोलले there shall be two in the field, one will be taken, one will be left behind. शेतात 2 असतील, एक जाईल एक राहील. Are you लिहिलंय. understanding? कळतंय का? येशूंनी लिहिलेलं आहे. And not only that, आणि एवढंच नाही, the most important thing is, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी during the time of rapture, the trumpet will be blown. स्वर्गारोहणाच्या वेळेला कर्णा परत वाजणार आहे And we will be taken up in the rapture. आणि आपण स्वर्गारोहणात वर उचलले जाणार आहोत. The sixth feast, 6वा सण the feast of atonement. खंडणीचा सण. It was- 6th? Yes, sixth. 6वा सण खंडणीचा सण. This was the most important feast for the Jews. यहुद्यांसाठी हा सगळ्यात महत्वाचा सण. It was life and death for them. यहुद्यांसाठी हा सण म्हणजे मरण किंवा जीवन. It came once a year. वर्षातून एकदाच यायचा हा सण. Very solemn day. अतिशय असा म्हणजे पावित्र्याचा असा दिवस. The high priest would go into the Holy of Holies for the sins of the people. प्रमुख याजक, नीट ऐका मी काय म्हणते, प्रमुख याजक परम पवित्र स्थानात जातो त्या दिवशी लोकसमुदायाच्या पापांसाठी. First for his sins, then for the people. प्रथम स्वतःच्या पापांसाठी मग त्याच्या लोकांच्या पापांसाठी. हा खंडणीचा सण जो आहे त्याच्याविषयी मी बोलतोय की प्रमुख याजक सर्व लोकसमुदायाच्या वतीने परम पवित्र स्थानामध्ये जाणार. That day, तो दिवस for 24 hours, 24 तास no Jew will work. एकही यहुदी माणूस काम करणार That नाही. whole day he'll be confessing his sins. आणि संपूर्ण दिवस तो यहुदी माणूस आपलं पाप कबूल करत राहणार की माझ्याकडनं हे पाप झालं, ते पाप झालं, हे पाप झालं, ते पाप झालं. Because कारण
That is the day of his life or death. He will die if he doesn't confess तो his sins. त्याच्या मरणाचा किंवा तो खंडणीचा सण आहे, त्यांनी ते कबूल नाही केलं तर तो मरेल जागच्या जागी. 24 hours he has to be awake. 24 तास त्यांनी जागा राहिलं पाहिजे. That one day is the most terrifying day for a Jew. तो एक दिवस यहुद्यांसाठी फार भयानक दिवस असतो. People will say, लोक म्हणतील, oh, why be awake 24 hours? 24 तास कशाला जागा राहायचं? If your salvation is hung in balance on that atonement day, you better get up and 24 hours start confessing your अरे sins. त्या खंडणीच्या दिवशी जर तुझं तारण त्या तराजू मध्ये ठेवलेलं आहे तर तू तर 24 तास घालव पापांची क्षमा मागत मागत. But praise God for us Christians. पण देवाला धन्यवाद आपणा ख्रिश्चन लोकांसाठी. Paul says पौल बोलला in Romans 5:11, रोमकरास 5 अध्याय 11, Jesus became our atonement. येशू ख्रिस्त आपली खंडणी झाला. येशू ख्रिस्त आपली खंडणी झाले. 7th point. 7वा मुद्दा, Lastly, the Feast of Tabernacles. निवास मंडपाचा सण. It speaks about the Sukkot I told you. सुकोत, जे मी काल बोललो. Amen. सुकोत, They had to live in that Sukkot. त्या सुकोत मध्ये त्या झोपडीत त्यांनी राहायचं, जे मी काल सांगितलं ऑलरेडी. For us, आपल्याला it means the millennium, that is 1000-year rule of Jesus. म्हणजे 1000 वर्षाचा येशूचा जो राज्य करायचा काळ आहे तो काळ. Jesus will rule from Jerusalem. येशू यरुशलेमेतून राज्य करणार. Heavenly Jerusalem will come down. स्वर्गीय यरुशलेम खाली येणार. And Bible says आणि बायबल म्हणतं in Zechariah 14 verse 17, जकर्याचा 14वा अध्याय आणि त्यातलं 17व वचन, some nations might not go up to Jerusalem to worship the king. If they don't, they won't have any rain. काही यहुदी जण आराधना करायला वर Nations. काही देश आराधना करायला वर जाणार नाहीत तर त्यांना पाऊस मिळणार नाही. And Bible also says, बायबल असंही म्हणतं, हे जकर्या 14:17, 14-17 होतं. आय कुड नॉट रीच टू इट, यू राईट इट डाऊन. जकर्या 14-17, रीड इट लेटर. every nation have to go to Jerusalem प्रत्येक देश यरुशलेमेला गेला पाहिजे to celebrate the feast. सण साजरा करायला. If they don't do it, जर त्यांनी ते केलं नाही, God said, I will not give you rain ते म्हटलं मी तुम्हाला पाऊस देणार नाही in that 1000 years. त्या 1000 वर्षात. Better come to the Lord. प्रभूकडे या बरं का, प्रभूकडे या. Yeah, it's त्याच्यातच given in Zechariah 14:17. जकर्या 14-17 मध्ये हे लिहिलेलं आहे, प्रभूकडे तुम्ही या. It is also said the people of Egypt too, if they don't take part, they will also not have rain. मिसर लोकांनी पण त्याच्यामध्ये भाग घेतला नाही तर त्यांनाही पाऊस मिळणार नाही. 14-17 वर मी पोहोचले, मी पटकन वाचून टाकते. 17 and 18. 17 आणि 18, जकर्या 14. आणि असे होईल की पृथ्वीतल्या कुळातले जे कोणते कुळ यरुशलेमेकडे राजा जो सैन्यांचा यहोवा त्याचे भजन करायला वर जाणार नाही, त्याच्यावर पाऊस पडणार नाही. आणि जर मिस्राचे कुळ तिकडे वर जाणार नाही तर त्यावरही पाऊस पडणार नाही. जी राष्ट्रे मंडपाचा सण पाळायला तिकडे वर जाणार नाहीत त्यांना ज्या पिढेने यहोवा हाणील ती त्यांना पीडा लागेल. Yes, so come with your spouses, come with your children, come with your relatives. तर Don't नवरा miss any of the festive days. तर नवरा बायको मुलं बाळ नातेवाईक सगळ्यांना घेऊन या, एकही सण चुकवू नका. Let me tell you one thing. अजून एक गोष्ट सांगतो, 5 feasts we Christians have to celebrate. 5 सण आपण ख्रिश्चन लोकांनी पाळायचे. Only 5 फक्त 5 out of the 7. 7 मधून फक्त 5 आपण ख्रिश्चन लोकांनी सण पाळायचे. The 5th one is the Feast of Trumpets. 5वा आहे कर्णा वाजवायचा सण. Because कारण when the trumpet is blown, it will be rapture time. कर्णा वाजेल तो स्वर्गारोहणाचा दिवस असेल. So you don't need to celebrate the other 2. तर बाकीचे 2 आपण साजरे करायची मग वेळच येणार नाही, गरजही नाही. And the other 2 is atonement. आणि बाकीचे 2 म्हणजे खंडणी आहे. First is atonement, and Jesus has already paid for एक us. खंडणी. आता खंडणी म्हटलं तर येशूने आपल्यासाठी खंडणी भरलेली आहे. See? आमेन. तर And the बाकी 2 आपल्याला पाळावे लागणारच नाही. And 7th is Sukkot. And we सातवा don't need Sukkot. Sukkot because we are under the covering of Jesus. सुकोतची आपल्याला गरज नाही का आपण येशूच्या आवरणाखाली आहोत. आपण 5 पाळायचे. 5व्याला कर्णा वाजेल आपण वर. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. There are lot many things to share, but I don't have time for you. तसं तर खूप आहे हो सांगण्यासारखं, पण माझ्याकडे वेळ नाही बोलायला. Amen. आमेन. I think so. We will close it here only. मला वाटतं आता इथे मी संपवतो. Now you saw the importance of celebration of the feasts. आता तुम्हाला सण आनंदोत्सव साजरा करण्यामागचं महत्व कळलं का? Yes. I pray that it enters your heart.
माझी एकच प्रार्थना आहे की हे सगळं तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करून I जावं. pray the pastors realize this truth also. आणि हीच माझी प्रार्थना आहे की जो कोणी पाळक वर्ग आहे, जे कोणी पास्टर्स आहेत, त्यांनाही हे सत्य अवगत व्हावं, कळावं. All over the world, wherever. संपूर्ण जगामध्ये जिथे कुठे जे कोणी पास्टर्स आहेत त्यांना हे सत्य समजावं. I mean, there are so many things to talk. तसं इतक्या गोष्टी आहेत ना बोलायला, But I know the Holy Spirit will teach you from this only. पण मला माहिती आहे की पवित्र आत्मा तुम्हाला जे आता दिलं गेलंय तेवढ्यातनं शिकवेल. My only desire is, माझी एकच इच्छा आहे, if we have 25,000 members, all 25,000 members should celebrate the feast of God. आपल्याकडे 25,000 मेंबरशिप आहे ना, सगळ्या 25,000 सण साजरा केला पाहिजे. Otherwise it is useless. नाही तर काहीही फायदा नाही बेटा. Having 25,000 members is useless. नाही तर काही अर्थ नाही, काही फायदा नाही. 25,000 मेंबर असून पण काही फायदा नाही. They have to be here. सगळे इथे पाहिजेत. नहीं तो Together कुछ we भी have नहीं. to worship अपन God. गॉड गॉड खेल नहीं रहे इधर. Because today's fashion is का अलीकडची फॅशन अशी आहे ना, freedom. आजादी पाहिजे, Freedom from the devil, freedom from Christ. सैतानापासून आजादी पाहिजे, ख्रिस्तापासून पण आजादी पाहिजे. Freedom from the yoke of the devil, freedom from the yoke of Christ. सैतानी जोखडा खालनं आजादी पाहिजे ते समजू शकतो आपण, पण ख्रिस्ताच्याही जोखडा खालनं आजादी पाहिजे असा जमाना अलीकडे आलेला आहे की वी वॉन्ट फ्रीडम, नोबडी टेल्स अस एनीथिंग, विल डू व्हॉट वी वॉन्ट. You have to be a part of a असा church. प्रकार चाललेला आहे, पण असं नकोय. आपण भाग पाहिजे त्या सहभागितेचा. You show me anybody who is not a member of a church and I will show you the coldest Christian. तुम्ही मला दाखवा ना अशी माणसं की जे चर्चचे मेंबर नाहीयेत, बिलीवर चर्चचे मेंबर नाहीयेत, सगळ्यात थंड पडलेले ख्रिश्चन ते लोकच. Yes. They'll be the coldest Christian. सगळ्यात गार पडलेले ख्रिश्चन लोक असेच असतात की जे कुठल्याही बिलीवर चर्चला मेंबरशिप घेत नाहीत आणि इथून तिथे उड्या मारत फिरतात. Find some work in the church चर्च मध्ये थोडं काम शोधून घ्या, and you will be blessed. तुम्हालाच आशीर्वाद मिळतो. Your mind will not wander. तुमचं मन भटकणार नाही इकडे तिकडे. Otherwise, minds wander when you don't have work in नाही तर hand. मन भटकतात लोकांची हातात काम नसलं तर. Then they go here, this meeting, that meeting, this meeting, that मग ये meeting. आया वो आया, ये क्रुसेड हो गया आणि वो And suddenly meeting you हो hear गई. somebody has become a pastor. आणि मग अचानक कानावर A येतं ये leader. पास्टर हो गया, उसकी ऑर्डिनेशन हो गई. And then they say, now what? मग पुढे काय? They say, now pastor तर झालं, now where I will हो work? पास्टर झाले, पुढे काय? म्हणजे आगे का बोला नाही People will जिन्होंने be पास्टर. there to ordain you. लोक तुम्हाला दीक्षा द्यायला असतील, Will they give you a calling? पण Will they give पाचारण you a देईल का church? कोणी? Will they give you members? मेंबर देईल का कोणी? चल कोणीतरी तुला पास्टर पण करून सोडेल. लोक कोणी देऊ शकतं का? मेंबर्स कोणी देऊ शकतं का? What if, कॉलिंग कोणी देऊ शकतं का? what if that clause lies there and you say, okay, you ordain me, but give me 500 members? अशी जवळ घातली तिथे की ठीक आहे तुम्ही मला दीक्षा द्या पास्टरची, पण मला 5,000 मेंबर पण द्या. ते म्हणणार नको बा, मी ते दीक्षा म्हणतील देतच. करावे लोभ नसावा, हमारे पास ही लोक नाही तर को किधर से देने का. लोकांची These things मारामार आहे people will सगळीकडे. not tell you, but I am telling you, हे कोणी सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो आणि सांगत राहीन, because I am a called man of कारण God. मी पाचारित देवाचा सेवक आहे. माझ्यावर देवाचं कॉलिंग आहे And half of my years have gone to be in the Lord. आणि माझी अर्धी वर्ष संपली प्रभू मध्ये. Now I am प्रभू, 60 मी plus. 60 वर्षाचा आहे आज. 60 वर्षाचा मी ऑलरेडी झालोय. Praise God. तर मीच तुम्हाला हे सांगणार आणि मी सांगणार. मैं Let तो us सब all- बोल बाल के ही जाने वाला है, और मैं भी. I mean, people cannot easily deceive me today. आज लोक मला सहजासहजी फसवू शकत नाहीत. Let us look to God. प्रभूकडे बघू. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Thank you, Master. प्रभू तुझे आभार. तुला Lord, you धन्यवाद. gave us the revelation of feasts. प्रभू तू आम्हाला सणांचं प्रगटीकरण दिलंस. Father, what are we, Lord? आम्ही नाही तर कोण आणि काय We देव are बाप्पा. nobodies. आम्ही कोणीही नाही, आम्ही शून्य आहोत. But because of your great love, पण तुझ्या महान प्रेमामुळे you are teaching all these things तू to या us. सर्व गोष्टी आम्हाला शिकवतोय. You want us to be close to you. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्या जवळ आलं पाहिजे. And today we have known your heart. आणि आज आम्हाला तुझं हृदय कळलं, तुझी धडधड कळली, That you want us to be close to you. की तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्या जवळ असावं. तुझी नाडी आज आम्हाला And कळली. through the feast,
you are drawing us closer and closer. आणि या सणांद्वारे तू आम्हाला तुझ्या अजून अजून जवळ आणतोय. Draw us closer to you, Lord. आम्हाला अजून तुझ्या जवळ घे. We want to draw more closer to you, Lord. आम्हाला अजून तुझ्या जवळ यायचंय देव बाप्पा. And we know आणि आम्हाला ठाऊक आहे through these celebrations of the feast we will come very close to या your heart. सणांच्या उत्सवामधनं आनंदामधनं आम्ही तुझ्या खूप जवळ येऊ. We celebrate your name, Lord. आम्ही तुझ्या नावाला साजरं करतो देव We बाप्पा. rejoice in your name, Lord. तुझ्या नावात आम्ही आनंद घेतो देव बाप्पा. You are everything to us. तू आमचं सर्वस्व आहेस. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Come on, take some song now. चला घ्या एखादं गीत आता. हालेलुया. धन्यवाद. तुझे आभार स्वामी. तेरे भवन में आनंद की भरपूरी है, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। नाम 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 यीशु तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा। नाम 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 यीशु तारका तेरा, यीशु तारका तेरा, ओ यीशु तारका तेरा, यीशु तारका तेरा, ओ यीशु तारका तेरा, यीशु तारका तेरा, यीशु तारका तेरा, यीशु तारका तेरा, ओ यीशु तारका तेरा। यीशु तारका तेरा, हालेलुया। थैंक यू लॉर्ड। तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा। यीशु जीवना तेरा, यीशु जीवना तेरा, जीवना तेरा, ओ यीशु जीवना तेरा, यीशु जीवना तेरा, यीशु जीवना तेरा, यीशु जीवना तेरा, ओ यीशु जीवना तेरा। नाम 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 यीशु तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा, हालेलुया। नाम 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 यीशु तारका तेरा, नाम 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 यीशु तारका तेरा। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद आनंद है। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद आनंद है। खाना मिलता है मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर। मास्टर पीटर मिलता है मेरे बाप के घर, मेरे आनंद है, आनंद आनंद है। चलो चलो मेरे साथ सब मिल के आया करो। एवरी संडे चर्च जरूर आना है। हालेलुया, आमीन। चलो मेरे साथ मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद आनंद। Hallelujah! हालेलुया, Hallelujah! आमीन। Come on, say hallelujah! हालेलुया, Praise you, Jesus! धन्यवाद देव बाबा। Hallelujah, Jesus! हालेलुया, We worship you. तुझी आराधना करू, We celebrate your holy name. तुझ्या
तुझ्या पवित्र नामाला आम्ही साजरं करतो. We rejoice in your presence. तुझ्या समाजात आम्ही आनंद करतो. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Love you, Jesus. धन्यवाद. Bless you, Jesus. तुझ्या नावाला आम्ही आशीर्वादित म्हणतो. Thank you, Lord. आनंद है, परमानंद है मेरे यीशु की संगति में हरदम. तैयार रख, बाद में गाएंगे. हालेलुया. Amen. Are you happy? Your faces are showing you are happy. तुमचे चेहरे दाखवत आहेत तुम्ही आनंदी आहात. Amen. आनंद है, परमानंद है मेरे यीशु के. हाँ, नहीं है, हालेलुया. आनंद है, परमानंद है मेरे यीशु की संगति में हरदम. सुख और शांति का अनुपम मिलन जैसे सांसों में बजते सरगम. सुख और शांति का अनुपम मिलन जैसे सांसों में बजते सरगम. दुख से भरी इस दुनिया में वो देगा सुख से भरा है जीवन. आनंद है, आनंद है मेरे यीशु के संगति में हरदम. हालेलुया. आनंद है, परमानंद है मेरे यीशु के संगति में हरदम. छोड़ेगा क्या यीशु को वो कभी जिसने महिमा मसीहा की देखी. छोड़ेगा क्या यीशु को वो कभी जिसने महिमा मसीहा की देखी. लुट जाएगी दौलत इस दुनिया की, इस पर मन ना लगाओ तुम जरा भी. लुट जाएगी दौलत इस दुनिया की, इस पर मन ना लगाओ तुम जरा भी. यीशु से तुम में से बढ़ते रहोगे तो आनंद आनंद मिलेगा. आनंद है, आनंद है, हालेलुया. आनंद है मेरे यीशु के संगति में हरदम. सुख और शांति का अनुपम मिलन जैसे सांसों में बजते सरगम. सुख और शांति का अनुपम मिलन जैसे सांसों में बजते सरगम. दुख से भरी इस दुनिया में वो देता सुख से भरा है जीवन. आनंद है, हालेलुया. आनंद है मेरे यीशु के संगति में हरदम. आनंद है, परमानंद है मेरे यीशु के संगति में हरदम. हालेलुया. Hallelujah. Please be seated. बसा खाली. दान अर्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरेल. ते झाल्या पश्चात प्रार्थना होऊन मग सभा संपेल. एव्हरीबडी प्लीज सिट डाऊन. लेट्स हॅव ऑफरिंग टाइम. आफ्टर दॅट विल प्रे, देन द सर्व्हिस विल एंड. You know the rest of